सगळ्यात आधीचं सर तुमचं अभिनंदन. तुमचा मूवी येतोय खवीस नावाचा. गावचा सप्ताह ना 7 दिवस शिकार करायची नाही म्हणते आता. मग आता मला काय पण करून वशात पाहिजे. म्हातारी काय डोस किंवा पडली करा तुझी? त्या उदसाला तोंड दिले म्हणून काही बी बोलायचं का? शिकार नाही करणार तर खाणार काय? माणूस बी चालेल. कच्चा काय ना तुला. मला आवडेल ऐकायला, म्हणजे खवीस नक्की हा विषय काय, म्हणजे जो आता मराठी मूवी येतोय तो काही विषय काय नक्की? आता खवीसचा अर्थ आपण हेच लावू शकतो की बाबा एक राक्षस हॉरर किंवा हे ते, पण ह्या मूवीमध्ये खवीस अशा पद्धतीने प्रेझेंट केलंय ना, मग तो कसाही असू शकतो सर. तो विचारांमध्ये असू शकतो किंवा तो सायकोलॉजिकली असू शकतो किंवा तो नाही का फिजिकली असू शकतो. अशा पद्धतीचा तो एक डार्क मूवी आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं खवीसमधलं जे आत्ता झालं, त्याला लाखो व्ह्यूज पण मिळाले, बेरंगी. चंद्राचा कोर दो नवरत्न सुंदर तार भी फीक समोर सुरांची तू गांधार गोंधलय तुला माझ्यात म्यात. त्या गाण्यातलं सगळ्यात मोठं नाव अनन्या भट. मी एका सद्गुरूंच्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलं होतं. आता आपण जे गाणं बघतो बेरंगी, हिरो सोबत जी हिरोईन आहे ती गाणची अमृता मॅडम. आता ती कशी आहे सर गाण्यामध्ये? अशीच आहे ती. तर अनन्या भट मॅडमचा आवाजच हवा होता. काही लेबल्स असे आहेत की जे क्रेडिट देत नाही, क्रेडिट चोरल्या जातं. तर तुमच्यासोबत असं झालंय कधी? तर खूप वेळा. आता बेरंगीवर माझं किती प्रेम आहे जर तुम्हाला जर दिसलं तर ह्याच्यासारखे सॉंग्स मी केलेत आणि ते सॉंग्स आता मी पडद्यावर पाहिलेत. बापरे. अरे हा, हे माझे सॉंग्स, मम्मी माझं सॉंग रडलोय सर मी, गळा रडलोय. आता काय करताय की अरे स्टोरीमध्ये कुठेच गाणं बसत नाहीये, पण इथे फिट करून टाकते, कारण की हे जर वाजलं इन्स्टाला किंवा युट्यूबला मग हिट जाणार ते, मग ते हिट जाणार, त्याच्यामुळे पिक्चरला हिट चालणार. म्हणजे नक्की काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी? सर मी आता हे वाक्यावर मी सगळ्यात जास्त हे शिकलोय की आता मी कुठेही जातो ना सर, एक सॉंग जरी करायचं असेल ना पहिले मी ॲग्रीमेंट करतो. जगातून जर म्युझिक एका दिवशी गायब झालं तर काय करावं? सर मी पण गायब झालो सर, मला पण जायचंय सर. बिना म्युझिक मी नाही जगू शकत. अरे सगळं सिरियसली मी नाही जगू शकत. आपल्यातलं कोणीतरी काहीतरी अचीव करतं आणि आपण म्हणतो वाह काही नशीब आहे. आपण त्याच्या नशिबाचं कौतुक करतो आणि स्वतःच्या नशिबाला कोसत बसतो. आपल्याला त्याचं नशीब दिसतं, पण त्याने केलेली मेहनत कधीच दिसत नाही. आपल्या आजच्या पाहुण्यांची कथा काहीशी अशीच आहे. योगेश गायकवाड 27 जूनला प्रदर्शित होणाऱ्या खवीस चित्रपटामध्ये त्यांनी म्युझिक केलंय. आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये योगेश सरांसोबत खवीसच्या कथेबद्दल, त्यातल्या पात्रांबद्दल, संगीत करताना काय काय अनुभव आले आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या फसवणुकीबद्दल सखोल चर्चा केली आहे. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण नक्की बघा आणि कमेंट्समध्ये तुमचे विचार, तुमच्या प्रतिक्रिया मांडा. या पॉडकास्टला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार योगी सर, स्वागत आहे तुमचं द एचसीएफ स्टुडिओमध्ये. कसं वाटतंय सर? मस्त सर, खतरनाक, भारी वाटतंय सर, खरंच भारी वाटतंय मला. एवढा प्रवास करूनही तुमची एनर्जी खूप जास्त आहे. एक्साइटेड सर, डेफिनेटली खुशीत आहे मी, एकदम मस्त मजा येते. बोला सर, काय आज जे तुम्हाला विचारायचं ना विचारा सर. मी एकदम खुशीमध्ये आलो इथे आणि इथं जसं एंट्री मारली फुल पॉझिटिव्ह वाईब येते सर मला. सगळ्यात आधीचं सर तुमचं अभिनंदन. तुमचा मूवी येतोय खवीस नावाचा. जी सर. तिकडे आपण वळूयात, पण त्याच्या आधी तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सर ऍक्च्युली मी मूळचं सर विजापूर, कर्नाटक. बापरे. मम्मी पुण्याची, पप्पा विजापूरचे, अरेंज मॅरेज. आमचं लहानपणापासून कन्नडा मराठी असं झालेलं आहे. आजोबा आध्यात्मिक, आणि लहानपणापासून आम्हाला अशी सवय होती की आजोबा संध्याकाळी 7 वाजले की आजोबा आम्हाला चला भजनाला बसा, आणि घरात रोज भजन व्हायचे सर, रोज भजन. आजोबा भजन गायचे, पप्पा हार्मोनियमवर, काका भजन गायचे, म्हणजे पूर्ण फॅमिली. सर माझी फॅमिली इतकी मोठी आहे ना सर, 4 काका,
4 आत्या आणि सगळे कलाकार. आणि अशा कलाकारा म्हणजे असं लहानपणापासून मग ते भजनामध्ये बसत आलाप जोर जोरात ओरडत गात भजन विठ्ठलाचे अभंग ते सर ते रक्तामध्ये सर लहानपणापासून. हे मराठीत गायचं तुम्ही? मराठीत सर, मराठीत. घरात मराठीच बोलत होते आमच्या. बरं. मराठीच आम्ही बोलायचो घरामध्ये. हा. आणि मग डायरेक्ट असं वाटलं कधी तुम्हाला की ह्याच्यातच करिअर केलं पाहिजे? सर ऍक्च्युली असं कळलं नाही सर कधी की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये करू शकतो. कॉलेजमध्ये इंटरेस्ट नव्हता सर, स्कूल कॉलेजेसमध्ये इंटरेस्ट नव्हताच. मग तो अर्थ तेव्हाच कळला होता आम्हाला की शिक्षण हे आमचं जीवन नाहीच आहे. कॉलेज कोणतं होतं मग तुमचं? नाही कॉलेज सर ते फॉर्मॅलिटी सर. कॉलेज म्हणजे की अरे चला 10वी झाली, आई वडील म्हणतात मित्र वर्ग वगैरे म्हणतोय की चला आता कॉलेज लावा. काय लावायचं? कॉमर्स लावा. हा चला कॉमर्स शिका. सर ते असं टाइमपास मध्ये झालेलं आहे सगळं. पण तिथं कळलं की नाहीये सर एज्युकेशन हे आमचं नाहीच आहे. आम्हाला सवयच इतकी लागली होती त्या गोष्टीची की कधी संध्याकाळचे 7 वाजतात आणि कधी घरात भजनं होतात. म्हणजे हेच सर प्रेमच होतं एक संगीताबद्दल. तर ते करिअर असंच करता करता सर जमून गेलं ती गोष्ट. बरं. पण मग तुमच्या ते रक्तात आहे संगीत, पण असं म्हणतात की बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकता येतात. संगीत किंवा गायन हे जे आहे ना ते जन्मापासूनच आपल्यात असावं लागतं. तर हे तुमच्यात होतं, पण तरी त्याला एक शास्त्राची एक जोड लागते. म्हणजे गाणं शिकावं लागतं किंवा संगीत शिकावं लागतं. तर तुम्ही कुठे शिकलात की डायरेक्ट तुम्हाला असं एक संधी मिळाली? नाही सर, शिक्षण तर नाही झालं. शिक्षण सर मला असं वाटतं की शिकण्यापेक्षा आहे ना ते बघत बघत शिकणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. बिकॉज आजोबा ते शिकले होते चांगले, आजोबा आणि काका त्यांना शास्त्राचं नॉलेज होतं सर. तर ते ज्यावेळेस पण अभंग वगैरे गायचे किंवा कोणते सॉंग्स वगैरे गायचे तर त्या हार्मोनियम्सवर ते नोटेशन्स ऑल सगळ्या गोष्टी ते गायचे. ते त्यांचं बघत बघतच त्या गोष्टी आम्हाला ते कळलंय. आज सारे ग म प धा नि सा सा नि ध प म ग रे, आता हे सूर शिकलो नाही सर आम्ही कधी, पण ते ऐकत ऐकतच नाही की हात सूर तो परफेक्ट आहे, ते तसाच तो लागला पाहिजे, हे बघत बघतच शिकलोय सर आम्ही. अच्छा, म्हणजे आत्मसात केलंय ते. हे सर ते सर दिलंय सर, आता भेटले तसं शिकत गेले सर हळूहळू. मग तुम्ही स्टार्टिंग कुठून केली? म्हणजे तुमचं जे काम आहे संगीताचं किंवा संगीत दिग्दर्शन तुम्ही करतायत, तर ते कधी लोकांना, कारण की मी युट्यूबवर पाहिलं तुमचं मन बेधुंद, हे तुम्ही स्वतः गायलं पण आहे. तर हे कधी तुम्हाला संधी मिळाली लोकांसमोर तुमचं काम मांडण्याची? सर विजापूरमध्ये असताना मित्र सर त्यावेळेस कंपोज म्हणजे काय माहित नव्हतं. कंपोज नावाचा एक प्रकार असतो बाबा, लिरिक्स नावाचा एक प्रकार असतो बाबा, हे काहीच माहिती नव्हतं सर. पण त्यावेळेस एक गाणं लिहिलं होतं मी हिंदी, क्यों खुदा ने तुझको बनाया तुझे बना के पा नहीं पाया, असं गाणं केलं तर हिंदी. तुम्हीच लिहिलं होतं? हा मीच लिहिलं होतं सर, असं जोश मध्ये. मित्रांनो विचार भाई कैसा लग रहा है, बताओ भाई कैसा लग रहा है, सगळ्यांनी एकदम मस्त अशी शाबासकी वगैरे देऊन. त्यावेळेस FL स्टुडिओ असायचा सर, एक म्युझिकली सॉफ्टवेअर. बरोबर. आणि माहित नव्हतं, तर असंच टाइमपास मध्ये एक म्युझिक क्रिएट केली. आणि मग FL स्टुडिओ कुठे शिकलात मग तुम्ही? नाही सर, ते कुठे शिकलो ते पण ते केलं डायरेक्ट? हा सर, ते ओपन करायचं आणि ते बीट्स ते बीट्स आपल्याला येतात, ते स्नेअर्स वगैरे सगळं, त्याला ते ऑटो ट्यून्स देणं, सगळ्या गोष्टी शिकलो सर. ते बघत बघत शिकलो. एक गाणं क्रिएट केलं, ते गाणं लॉन्च केलं आणि ते मस्करी मध्ये करता करता ते 20,000 पब्लिक समोर लॉन्च केलं सर ते गाणं आम्ही शूट करून. अच्छा, म्हणजे युट्यूबवर टाकलं? युट्यूबवर. आणि आता त्यावेळेस सर 2000 आय थिंक 13-14 त्यावेळेस ते गाणं मी लॉन्च केले. आणि त्यावेळेस नेट 3G 2Gचा नेट होता, माहित नव्हतं. फक्त गावीकडे एक चॅनल असायचं, लोकल चॅनल, केबलवाला चॅनल. तर ते आम्ही असंच एकाला बोलवलं शूट वगैरे करायला, शूट वगैरे करून एडिट वगैरे करून दिलं मस्त आम्हाला. आणि तो पडद्यावर आम्ही एका ग्राउंडवर पब्लिकला बोलवलं, त्याचा ट्रेलर लॉन्च केला. पब्लिक आले सर रेडिओने. 15 ते 20,000 पब्लिक आले. तिथल्या नगरसेवकाला, आमदार खासदारांना बोलवलं आम्ही जोश मध्ये. तिथं कुठेतरी पब्लिकला गाणं आवडलं. तिथं आम्हाला कळलं अरे आपण सॉन्ग म्हणू शकतो, याला म्हणतात कंपोजिशन, याला म्हणतात चाल, याला म्हणतात म्युझिक. असं फर्स्ट माझा तो क्लिक होता सर, ते हिंदी सॉन्ग. बरं. पण तुमचं म्युझिकचं जेव्हा आपण नाव बघतो क्रेडिट्स मध्ये, योगी, निखिल असे 2 नाव आहेत. ते दोन्ही नाव तुमचेच आहे की निखिल नावाचे कोणीतरी आणखीन? छोटा भाऊ, सक्का भाऊ. अच्छा. हा, माझा सक्का भाऊ. तो आता जितके पण सॉंग्स तुम्ही ऐकलेत ना सर, ते सगळे सॉंग्स त्याने लिहिलेत. आणि कंपोजिशनच्या वेळेस तो माझ्या सोबत असतो. म्हणजे तितकं माझं काम आहे. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त काम त्याचं आहे.
मी तरी फक्त एक कंपोज करतो, एक ट्यून लक्षात येते, एक चाल आठवते, त्या चालीवर एक पहिला शब्द आठवतो आणि मग आमचं डिस्कशन होतं, त्याच्यावर तो पूर्ण लिहितो आणि माझ्या त्या कंपोजिशनला तो मग व्हरायटीज त्याच्या पद्धतीने ते हे करतो सर, डिझाईन करतो मस्त. आणि मग ते मी गातो आणि मग त्याच्या पद्धतीने मग मी गातो, तुम्हाला जसं सांगाल तसं मी ते गातो, वर्कआउट करतो. तो मला सांगतो की ह्याच्यामध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट आपण वापरू शकतो बाबा, किंवा ते कसं ब्युटिफुली वाटेल. तर असं दोघं मिळून डिस्कस करून ते गाणं बनवतो सर. अच्छा, म्हणजे तो लिहितो सर, लिहितो, कंपोज करतोय माझ्यासोबत आणि ज्यावेळेस म्युझिक प्रोग्राम होते त्यावेळेस तो सगळ्या गोष्टी सांगतो मला, तर त्याचं योगदान असं आहे. बरं. ते आपण मिक्स मास्टरिंग वगैरे म्हणतो ते 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 करतात की नाही, मिक्स मास्टर ते वेगळे करतात, स्टुडिओवालेच करतात. आम्ही करून घेतो ती गोष्ट. बरं. पण स्टार्टिंगची जी प्रोसेस आहे ना सर, त्यामध्ये तो महत्वाचा रोल आहे. पण आता तुम्ही गाणं शिकला नाहीये, तर मग जेव्हा आपण कोणाला तरी वाजवायला लावतो, म्हणजे तबल्यावर असेल काहीतरी इन्स्ट्रुमेंट, तारिकिटा तिन्ना वगैरे असं जे म्हणतो, किंवा पेटीवर हार्मोनियमवर काहीतरी वाजवायला लावतोय, गिटारवर काहीतरी वाजवायला लावतोय, मग तेव्हा तुम्ही सांगता कसे लोक, म्हणजे जे आपले जे वादक असतात त्यांना कसं कन्वे करतात? सर ते तुम्हाला कसं सांगू सर, म्हणजे ते असं तुम्हाला नाही सांगू शकत मी, असं त्यांना सांगताना नाही कळत सर. कसं असतं ना, ज्यावेळेस एक कंपोज येते ना डोक्यामध्ये, एक चाल येते, चाल आल्यानंतर ज्यावेळेस धून बनते, आमचं दोघांचं बोलणं, माझं निखिलचं बोलणं झाल्यानंतर ज्यावेळेस एका प्रोग्रामवर अरेंजरला घेऊन बसतो, जो आता म्युझिक ते अरेंज करणार आहे, तर त्याला सांगताना मग ते जसं ते बनलंय ना, आता यमन गाण्याचं जो इंट्रो असतं, भाई मला हेच हवंय आणि मला हाच साऊंड हवाय. मग कसा साऊंड हवाय बाबा, मला तो एक काम करतो, वायलिन सारखा एक छोटा मोठा कोणता तो साऊंड, मग तो त्याच्या पद्धतीने तो प्रोग्रामर तो साऊंड काढणार, प्ले करणार, तो असा हवाय का तुला, मग त्याला ते नोट सांग. तिथपर्यंत मी सांगू शकतो त्याला की मला ही नोट हवी आहे, ती नोट हवी आहे. ते वर्कआउट ते तसं होतं सर. ते त्यावेळेस कळत नाही की आपण काय चाललंय नेमकं. आता तुम्हाला ते मी बोलू शकत नाहीये की आपण कसं सांगतो त्यांना, पण ते कळतं त्यांना, ती ट्युनिंग कळते त्यांना, ते प्रत्येक गोष्ट गाऊन दाखवावी लागते आणि मग ते त्या पद्धतीने ते प्ले करतात. तेच, कारण की सामान्य लोकांना संगीताची भाषा नाही कळत. जी मायनर असेल, काळी दोन असेल, तबल्यातले काही गोष्टी असेल, सारे गमप मधला कुठल्या रागात ते गाणं गायचंय, कुठले शब्द, कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरायचंय, तर हे नाही सांगता येत. तुम्ही करताय फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते लोकांना कळतं पण सर. झालंय कधी कधी काय होतं ना, सॉंग्स करत असलो ना आम्ही, तर सर शास्त्र शिकून फ्लूटवाले, व्हायलिन्सवाले वगैरे येतात सर, आणि त्यांना सांगताना कधी कधी झाले माझ्यासोबत असं की सर मेरे को मला हे पाहिजे, ते मला ओरडलेत पण नाही, तू मला असं नको सांगू, मला ते नोटेशन सांग. मला नोटेशन माहितीच नाही ना सर. म्हणजे त्यांना नोटेशन कशा सांगायचे मग सर, माफ करा सर, आम्हाला माहिती नाही पण चाल, मग त्यांना ते कळतं, मग ते बसवतात, अच्छा बस सांग तुझी चाल काय, मग त्या पद्धतीने ते चाल, मग ते नोटेशन्स वगैरे लिहून घेणार, मग त्याला 1-2 तास ते रिसर्च प्रॉपर पद्धतीने ते अभ्यास करून देन टेक. असं पण आमच्यासोबत कधी कधी होतं सर. म्हणजे आम्ही पण हळूहळू आता शिकत चाललोय सर त्या गोष्टी, की कोणाला कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, त्यांना कसं कळेल बाबा व्यवस्थित. आता सवय झाली सर. आता ते असाच किस्सा अजय अतुलचाही होता की ते पण एक कंपोज करत होते आणि ते काही शिकलेले नव्हते, तर त्यांनी पेटी वादकाला सांगितलं की हे असं पाहिजे. तुम्हाला पेटी नाही जमत, तुम्ही कुठले संगीत दिग्दर्शक होणारे वगैरे, आणि काय करताय तुम्ही, असं ते त्यांना काहीतरी बोलले. मग अजय अतुल त्यांना बोलले होते की जर आम्ही पेटी शिकलो असतो तर आम्ही तुमच्या जागेवर बसून वाजवत असतो, कंपोज नसतो करू शकलो. म्हणजे त्यांना ते कमी लेखत नाहीये, बोलले ते वाक्य, पण ते क्रिएटिव्हिटी ती गोष्ट. म्हणजे संगीताचे समजा काही गोष्टी आपल्याला टेक्निकली नसतील माहिती, पण ते आतून आपल्याला माहिती काय रिदम येते, कुठली चाल येते, तर ही फार मोठी गोष्ट आहे तुमची. थँक्यू सर. आणि हे असं तुम्ही मन लावून जर एखादं काम करताय तर खवीस सारखं असं एक मोठा मूवी मिळतो. भाग्य सर, ते भाग्यच म्हणायचं. आणि ते भेटले सर परमेश्वराच्या आशीर्वादाने, आजोबांच्या आशीर्वादाने माझ्या. मला आवडेल ऐकायला, म्हणजे खवीस नक्की हा विषय काय, म्हणजे जो आता मराठी मूवी येतोय तो काही विषय काय नक्की? सर स्टोरी तर रिव्हील नाही करू शकणार, पण एक थोडक्यात मी सांगू शकतो सर. खवीस हा विचारामधला खवीस आहे नाही का. बरं. जर ही स्टोरी, ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे हे आहेत सर.
कॅरेक्टर्स आहेत सगळे आणि सगळे एकाच गोष्टीच्या मागे लागलेत. आता ती गोष्ट काय असू शकते तो तुम्हाला मूवी बघितल्यानंतरच कळेल. आणि खवीस, आता खवीसचा अर्थ आपण हेच लावू शकतो की बाबा एक राक्षस हॉरर किंवा हे ते, पण ह्या मूवीमध्ये खवीस अशा पद्धतीने प्रेझेंट केलाय ना, मग तो कसा असू शकतो सर? तो विचारांमध्ये असू शकतो किंवा तो सायकोलॉजिकली असू शकतो किंवा तो नाही का फिजिकली असू शकतो. अशा पद्धतीचा तो एक डार्क मूवी आहे. बरं. आणि असं ते आता तुम्हाला सांगायचं मला तर स्टोरी सांगावं लागेल सर, पण मला तर ते सांगता नाही येणार. नाही, ते ट्रेलर पाहिल्याच्या नंतर कळतंय की असं एकदम डार्क, जे मराठीत आतापर्यंत झालेलं नाही मला वाटतं. जी सर. तर तशा पद्धतीचा तो मूवी येतो. आणि सर स्टार कास्ट म्हणजे आता ते त्यांचा जो गेटअप जो केलाय लगेच लक्षात येत नाही की अरे हेच आहेत. तर कोण कोण येतात? सर अमृता धोंगडे आहे, ओके. बाकी श्वेता आहे, राणाद आहे आपला, बाकी आपले म्हणजे हार्दिक जोशी. हार्दिक जोशी दादा आहे, बाकी तानाजी आहे जे लंगड्याचं कॅरेक्टर केलं होतं सैराटमध्ये. येस सर. बाकी भरपूर आहेत, बाकी 4-5 जण आहेत जे आपल्या मालिकेमध्ये वर्क वगैरे करतात, चांगल्या लेवलवर आहेत ते. त्यांची नावं मला नाही माहिती, पण मी तिथपर्यंत गेलोय सर. सेटवर मी एकदा गेलोय. रिव्हिल पोस्टर बघितल्यानंतरच मी जितके माझे पटपट ओळख, अरे राणादा पण आहे, अरे हे पण आहे, ते पण आहे. म्हणजे तुम्हाला आधी माहित नव्हतं? मला नव्हतं माहिती सर की हे कास्टिंग असणार आहे. येस सर. पोस्टर बघितल्यानंतर सगळ्यांना कळलं की अच्छा हे सगळे कास्ट आहेत. सेटवर मी पण गेलोय, पण सेटवर मला जितके दिसलेत तेवढे दिसले सर मला. आपले डिरेक्टर अनिकेत घाडगे ते दिसलेत, त्याच्यानंतर अमृता मॅडम दिसलेत, त्यानंतर ते श्वेता मॅडम दिसलेत, त्यानंतर आपले तानाजी सर दिसलेत, हे सगळे दिसलेत. बाकी हे सगळे पोस्टर बघितल्यानंतरच कळते मला. सर अनिकेत सर क्रिएटिव्ह माइंडेड आहे सर. म्हणजे अनिकेत घाडगे सर त्यांचं म्हणजे ना वेगळं आहे काहीतरी. सांगायचं म्हणतात ना की सांगताना वेगळे आहेत ते, पण प्रेझेंट करताना ते किलर आहेत. ते कळत नाही की अरे इथं सर तुम्ही तर हे सांगितलं होतं, आता व्हिज्युअली बघतो सर हे काहीतरी. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का, दिग्दर्शन तर ते करतात, लेखनही करतात, पण त्याच्याच बरोबर ते संकलन करतात. जी एडिटिंग स्वतः करतो ना, जेव्हा आता माझ्यावरून सांगतो, मी स्वतः दिग्दर्शन पण करतो आणि एडिटिंग पण करतो. त्याच्यामुळे मला माहिती की मी सांगताना किती साधेपणाने ते सांगेल आणि व्हिज्युअली ते किती जास्त अपिलिंग वाटेल लोकांना. तर हे ते करू शकतात. केलंय सर त्यांनी तसं. ते मी अजून शॉक आहे सर. बेरंगी असं असेल मला नव्हतं माहिती. ज्यावेळेस ते सांगत होते की असं बनवायचं आपल्याला. त्याच्या आधी आपण ह्याच्याकडे जाऊयात. म्हणजे बेरंगी सॉन्ग तर आपण एक वेगळा विषय बोलणारच, कारण की मी ऐकलंय ते, खूप क्लासिक गाणं झालंय ते. पण तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला कसा, म्हणजे काय ओळख कशी निघाली किंवा मग कसं अप्रोच कसं केलं? सर हा योगायोग आहे ना सर 2017च आहे. 2017-18 लॉकडाऊन होतं. त्या लॉकडाऊन मध्ये एक सॉन्ग केलं मी, पाकोळीच्या पंखावानी. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नावाचं एक लेबल, त्या लेबल सोबत मी गाणं केलं संजय सरांसोबत, दीपा मॅडम सोबत. आणि ते गाणं योगायोगावर मी अनिकेत घाडगे सरांकडे एडिट केलं. अच्छा, त्यांच्याकडे एडिटला दिलं. ओके. आणि त्यांनी एडिट, आता ते क्रिएटिव्ह आहेत, त्यांना ते गाणं पटकन ते वाटलं त्यांना की गाण्यामध्ये काहीतरी आहे बाबा. आणि मग त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवला होता. आणि मग 2 वर्षांनीच त्यांचा कॉल आला मला की मी अनिकेत घाडगे बोलतोय, अशा इथून मी एडिट वगैरे केलं. मग कळलं अच्छा सरांनी एडिट केलं. मग ते करता करता सरांचा पहिला मूवी मला तिथे भेटला, अधीर नावाचा. अधीर. त्याच्यामध्ये त्याचं कास्टिंग नाही सांगत मी, पण बेस्ट म्युझिकली बेस्ट मूवी. मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्याच्यामध्ये गाणे. रिलीज नाही झाला का? नाही सर, नाही. तो पहिला झालाय मूवी माझा. खवीस दुसरा झाला, पण खवीस पहिला लॉन्च होतोय आणि आता अधीर सेकंड. त्याचं काय पोस्ट प्रोडक्शन चालू आहे? झालं, सगळं झालं, एडिट वगैरे सगळं झालं. त्याच्या डेट्स आहेत फक्त आता, लॉन्चिंगच्या डेट्स आहेत. बरं, एवढंच. मल्याळम मध्ये डब करायचा प्रयत्न चाललाय आमचा तो. आता मराठी पूर्ण रेडी आमचा तो. आता मल्याळम मध्ये पण डब करतोय. तर तो मूवी आता लॉन्च व्हायचा होता, पण खवीस पहिला लॉन्च होतोय. तर तो मूवी केला. तो मूवी झाल्यानंतर मग खवीस सर म्हणले की अधीरचं काम त्यांना भरपूर आवडलं होतं सर म्युझिकली. मग त्यांनी सेकंड मला खवीस दिला कामासाठी. मग खवीस केला मग त्यांचा. असं मला खवीस भेटलाय. पहिला अधीर भेटला, अधीरच्या लाईनअपच्या नंतर त्यांच्याकडनं मला खवीस भेटला. त्यांच्या कंटिन्यू 3 मूवी केले सर मी, पण पहिला लॉन्च होते आपला खवीस. बरं. पण एखाद्या मूवीसाठी किंवा जेव्हा आपण स्वतःसाठी करतोय, एखादं कंपोज करतोय गाणं, जसं युट्यूबसाठी आपल्याला टाकायचं किंवा एखाद्या लेबलला द्यायचंय, तिकडे आपल्याकडे खूप क्रिएटिव्हिटीला चान्स असतो.
की कुठलाही शब्द आपण वापरू शकतो, कुठली थीम घेऊ शकतो, कुठली इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. पण जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी आपण म्युझिक करतो तेव्हा काय चॅलेंजेस असतात, स्पेशली जेव्हा खवीस सारखा एक विषय तुम्ही हाताळताय, त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले, की क्रिएटिव्हिटी तुम्हाला पूर्ण टाकता आली तुमची त्याच्यामध्ये, की काही अडथळे आले, तर काही नक्की प्रोसेस काय होती? टास्क तर होता सर. इंडिपेंडेंटली सॉंग्स बनवणं इझी आहे मला असं वाटतं. अवघडच आहे पण तो इझी पॅटर्न आहे सर तो, की कारण आपण आपल्या मनाने करतो तिकडे, आपण त्याच्यामध्ये काही टाकू शकतो, की आपण कोणताही शब्द हवी ती स्टोरी आपण त्याच्यात करू शकतो. पण मूवी तसं नसतो सर. मूवी डिरेक्टरच्या डोक्यामध्ये जे असतं ना सर, तेच असतं. आणि मजा तेव्हाच येते जेव्हा एक डिरेक्टर एका म्युझिक डिरेक्टरला फ्रीडम देतो, की तुला जे वाटतंय. सर मला असं वाटतं ना, की ना मूवी 2 बनतात. एक डिरेक्टर कडनं एक मूवी बनतो आणि तो सगळा झाल्यानंतर जेव्हा म्युझिक डिरेक्टर पशी येतो तर म्युझिक डिरेक्टर सेकंड मूवी बनवतो त्याच मूवीला त्याच्या पद्धतीने. तर जितका डिरेक्टर म्युझिक डिरेक्टरवर भरोसा ठेवतोय ना, की तू कर आणि तू करू शकतो आणि तू बेस्ट करशील, डेफिनेटली करशील. जिथे इगोज नसतो मग काही, की मी हे ठरवलंय मग असंच झालं पाहिजे, तसं काम झालं तर ते कुठेतरी वर्कआउट होतं. आणि तसं मला काम करण्याची संधी अनेक सरांनी दिली आहे सर. फुल फ्रीडम दिली त्यांनी मला कामामध्ये, की तुला जे वाटतंय तू ते कर. बाकी तू करण्या अगोदर तू मला 10 तास घेऊन बस, चालेल. मला सांग तुला काय करायचंय, मी तुला सगळं सांगतो ह्या मूवी बद्दल. ते माझं बाळ कशा पद्धतीचं सगळं सांगतो, त्याला सजवायचे कसे, मग तू तुझ्या पद्धतीने मग तू कर आणि तुला त्या गोष्टीसाठी फ्रीडम आहे. असं मला या गोष्टीसाठी फ्रीडम दिलं. आणि अल्बम सॉंग्स बनवण्यामध्ये जितकी मेहनत लागते तेवढीच मेहनत इथं पण लागते. पण क्रिएटिव्हिटी लागते, की हा शब्द मी घेऊ का, हा प्रत्येक शब्द विचारून काम करावं लागतं, की हा शब्द आहे माझ्याकडे, हा शब्द टाकल्यानंतर बघा कसा वाटतोय, किंवा ही कंपोज आहे माझ्याकडे, ही तिथं फिरवली तर चालेल का, या गोष्टी फक्त विचारपूस करावं लागतात डिरेक्टर सरांसोबत. व्हिज्युअली त्यांचं स्ट्रॉंग असतं सर विजन. हे फक्त टास्क असतोच प्रत्येक मूवीमध्ये. किती गाणी केले खवीससाठी? खवीससाठी तर 3 सॉंग केले सर. बरं. आणि ते लिहिलेही तुम्हीच? येस, लिहिले आम्ही. म्युझिक आम्ही कंपोज पण केले सर. बरं. पण ते जेव्हा ती स्टोरी सांगता तेव्हा तुम्हाला क्लिक होतं का इथे हेच गेलं पाहिजे? कारण की डिरेक्टरच्या डोक्यात एक वेगळं असतं. जिकडे एखादा मूवीचा एक प्लॉटच असतो की तिकडे रोमॅन्टिसिझम जास्त नाही दाखवायचं, तिकडे ऍक्शनच आली पाहिजे. पण मग हिरोईनची एंट्री होते आणि तिथे थोडंसं रोमॅन्टिक दाखवायलाच लागतं. हे कोणाला वाटतं? एका संगीत दिग्दर्शकाला वाटू शकतं, नाही सर तिकडे थोडंसं हे आलं ना जरा जास्त खुलून दिसेल, कारण की म्युझिकचं ज्ञान ऑब्व्हियसली यांना असतं. तर मग तुमच्या बाबतीत असा काही किस्सा घडला होता किंवा अनबन झाली होती तुमच्या दोघांमध्ये, की नाही नाही इथे हे चांगलं वाटत नाही, किंवा तुमच्या काही गोष्टी रिजेक्ट केल्या गेल्या होत्या का? सर भरपूर सर. काय सांगू, प्रत्येक गोष्ट रिजेक्टेड आहे सर. आरिके सरांसोबत तो माणूसच क्रिएटिव्ह आहे सर तो. म्हणजे कसं सांगू तुम्हाला सर, अनबन म्हणण्यापेक्षा ना सर भांडणं झाली तुमची गोष्टीला घेऊन. हा म्हणजे असं क्रिएटिव्हिटी भांडणं, म्हणजे असं नाही सर उगाच म्हणजे क्रिएशनला घेऊन, म्हणजे इगो वगैरे दुखवण्यापेक्षा स्टोरीला घेऊन तशी भांडणं झाली भरपूर. की नाही सर तुम्ही ऐका ना सर, हे भारी वाटतंय सर, 1 नंबर वाटतंय, हा भारी वाटतंय, पण आपण ह्या पद्धतीने ते वापरू शकतो आपण. त्यांचा तो पलटा जो स्टार्टिंगला आपण काम करतो ना त्यावेळेस आपलं भारी वाटतं आपल्याला, नाही का, की आपण जे करतो ते एकदम मस्त वाटतं. पण जसं जसं आपण त्या खोलवर जात असतो, जसं जसं आपण त्या डेप्थमध्ये जात असतो ना, कळतं की एक डिरेक्टर काय भावनेने आणि काय त्या डेप्थने सांगतोय सगळ्या गोष्टी. तसं मी अनेक सरांना समजत गेलो आणि सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आणि मग मी त्यांचं ऐकत गेलो. त्यांनी मला एक वाक्य वापरलं होतं, की तुला जर मी बोललो ना तू उडी मार ह्या बिल्डिंगवरनं, तू डोळे बंद करून मार. हे वाक्य बोलले सर मला ते. आणि त्यांना सर पाय तुटतील ना, हात तुटते, मी बघून घेईल, तुला काय करायचं मी बघून घेईल ना, तू भरोसा ठेव फक्त माझ्यावर. आणि सर ते बेरंगी नंतर अक्षरशः रडलोय मी, की हे वाक्य मला आठवले की अनेक सर हे बोललेत मला. आणि ते दिसतंय ना सर, ते काय दाखवले बेरंगी माझ्या, म्हणजे त्या गाण्याला काय न्याय दिलाय सर. ह्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं प्रूफ नाही माझ्याकडे सर, की त्यांचं काम काय हे सांगायला. तुम्हाला माहित होतं व्हिज्युअली ते असं होणार आहे? नाही सर. तो माणूस तुम्ही कधी, मी भेटवते सर तुम्हाला अनेक सरांना, कधी भेटा तुम्ही, सांगताना पॉडकास्टला आले तर चांगलं मी घेऊन येईल. 100% मी प्रयत्न करेल की पूर्ण खवीसच्या टीमला मी आपल्या इथे पॉडकास्टला घेऊन येईल. सांगताना वेगळे असतात, कळत नाही सर काय डोक्यात चाललंय, पण आउटपुट बघितल्यानंतर ना सर मला अजून भरोसा पटला. मी त्यांच्या 10 मूवीज करेल सर याच्यानंतर, की तू कर
तुम्ही म्हणलं होतं ना सर की आता उडी मारत मी करेल सर, आता तुम्ही सांगा. हा भरोसा आहे आता त्यांच्यावर, हे जुळले सर आता आमचं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं गाणं खवीस मधलं जे आत्ता झालंय, बे. त्याला लाखो व्ह्यूज पण मिळालेत, जी सर. बेरंगी. ह्या गाण्याची प्रोसेस काय होती लिहिण्याची? म्हणजे कारण की जर मी बघतोय तर तो पिरियडिक जरा आहे जी फिल्म, किंवा ते जंगलात राहणाऱ्या लोकांची एक कथा वाटते, त्यांचे शब्द वेगळे असतात, त्यांच्या उपमा वेगळ्या असतात. तुम्हाला काही त्याच्या मागे रिसर्च होता गाणं लिहिण्याच्या मागे, की सरांनी तुम्हाला सगळी पूर्वकल्पना दिली होती? कल्पना म्हणजे त्यांचा फोन आला सर मला. पहिले 2 गाणे झालते, बेरंगी तिसरं सॉन्ग आहे. हो का? हा, पहिले 2 सॉन्ग रेडी आहेत आपले, आणि त्याच्यानंतर अचानक लव्ह सॉन्ग प्लॅनिंगच नव्हतं सर. लव्ह सॉन्ग बनवायचे 2च सॉन्ग होते फक्त. हॉरर मूवी आहे, डार्क मूवी आहे, लव्ह नव्हतंच गाण्यामध्ये. आणि अचानक अनेक सरांना काय आठवलं काय माहिती ना, त्यांचा फोन आला आणि ते बोलले की तू ये, आपण हे व्हिडिओवर नको बोलायला, तुला आपल्याला लव्ह सॉन्ग करायचंय, तू ये. मग मी पण एक्साइटेड एकदम. ठीक आहे, मग निखिलला बोललो मी, निखिल सरांनी बोलवलंय, चल तू मिळून जाऊया. निखिल म्हणला ना, तू स्टोरी तुझ्या पद्धतीने ऐक, एक छोटंसं काम वगैरे त्याचं पण होतं, बिझी होता तो. एकटा आलो सर मी, आणि अनेक सरांसोबत बसलो. त्यांनी मला अशा पद्धतीने ते सांगितलं, काहीतरी सांगितलं सर मला जबरदस्त. आणि मला बोलले की ना सर तुम्ही विचार करा ना सर की ना, ठीक आहे आपण एखाद्यावर प्रेम करतो, आणि आपण ते प्रेम आपल्याला माहिती आहे, स्पर्श ज्ञान आपल्याला कळतं, आपल्याला ते बघणं कळतं, सगळं कळतं. पण जंगलामध्ये राहणाऱ्या त्या लोकांचं जर प्रेम असेल एक दुसऱ्यांवर, त्यांना काहीच माहिती नाही सर, तो भावच नाहीये पण प्रेम आहे. हा टॉपिक डेप्थ होता माझ्यासाठी, आणि ह्याच्यावर ते बनवायचे खूपच अवघड आहे सर. खतरनाक मजा आली त्यावेळेस. म्हणजे असं वाटलं होतं की सर मी काय करू, कसं बनवू? तू बनवू शकतो, हा भरोसा त्यांचा, तू बनवू शकतो, बनव, मस्त बनव. आणि मी त्यांना पहिला शब्द देऊन निघलो ऑफिसमधनं की सर मी तुम्हाला 2 दिवसात एक ड्राफ्ट पाठवतो, आणि एक टोन, एक ट्यून ते सुरू होतीच सर डोक्यामध्ये. मी सर ऑफिसमधनं खाली उतरलोय, सर मला म्हणले कॅब करून देतो, तू कॅबने जा. मी बोललो नको सर, मी तिथून देहू रोडचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नर पर्यंत ऑटो केली सर, तिथं उतरलोय. आणि तिथे कॅब नाही, काय नाही, सिग्नलला थांबलेले ट्रक, एका ट्रकला मी हात केलाय, आणि त्यांना बोललो, एक पाजी होते, त्यांना म्हणलं की मेरे को पनवेल जाना है, पनवेल लोकल पकडून मी जाईल म्हणलं अंधेरीला वगैरे. पण प्रवासात मला आता प्रवास करायचा होता, ते सुख पाहिजे होतं मला. काय माहिती, मला असं वाटलं की काहीतरी युनिक प्रवास करावा. मी ट्रक मध्ये चढलोय, आणि पाजीने म्हणलं, पाजी मैं सिंगर हूँ, अगर मैं गाना गाऊंगा तो आप बोर मत होना. तर पाजी म्हणले बेटा बिंदास गाईये. सर तिथे ती टून जे ऑफिसमध्ये सर मला जे सांगत होते अनेक सर सगळ्यांनी, ती टून जी आठवली होती मला, ते मी ट्रक मध्ये ओरडलो जोरात. हा जो टोन होता ना, तुम्ही ओरडलो ट्रक मध्ये, आणि रेकॉर्ड केलं होतं म्हणलं, आणि मी निखिलला पाठवला, म्हणलं हे आठवलंय मला. तिथेच रेकॉर्ड केलं मोबाईल? हा, ते मला ते ऑफिसमध्येच बसलं होतं, पण मला ते ओरडता येत नव्हतं सर. मला ते असं मला एकट्याला ओरडायचं होतं ती कंपोज, आणि मी ते ट्रक मध्ये गायलो, रेकॉर्ड केला, निखिलला पाठवले. निखिलला म्हणलं निखिल हे आठवलंय मला, अशाची स्टोरी तुला घरी आल्यानंतर सांगतो. तिथं पहिला आठवलेला शब्द सर, चंद्राचा कोर तू, नवरत्न सुंदर, तार बी फिक समोर, सुरांची तू गांधार, गोंधलया तुला मी माझ्या आत्म्यात. संपलं सर, ह्याच्या पुढं काय लिहिताच आहे ना मला. तेवढं लिहिलंय, मी थांबलोय. अख्खं गाणं, अख्खं ती काय शब्द आहेत, अंगाला काटा आला. तर ते आठवलं सर, ते काय माहिती ते का त्या सरांनी पण असं सांगितलं होतं. ते घरी गेल्यानंतर मग कंटिन्यू 7 दिवस सर मी आणि निखिल या कामावर बसलोय, पहिला ड्राफ्ट करून. मग ते असं बनलंय सर. ते असं ते कधी कधी ना आपल्या सहवासात जे लोक येतात ना, त्यांच्याकडनं अशी प्रेरणा मिळते, आणि आपल्या हातून असं काम घडतं की आपल्याला खरंच विश्वास नाही बसत आपल्यावर, की अरे हे खरंच माझ्याकडनं येणं अपेक्षित होतं का. सिरियसली सर, सिरियसली सांगतो, ते गाणं मला किती जण म्हणतात की अरे आता तर कंटिन्यू डीएम्स असतात ना का इन्स्टाला, भरपूर कामं वगैरे भेटतात त्या गाणं एका गाण्यामुळे. आणि नाहीच आपण एखादं सॉंग्स म्हणू शकतो की ते मी कंपोज केले किंवा ते मी लिहिलंय असं, पण हे गाणं ना असं तर ते असं नाहीच आहे माझ्या मुखामध्ये की ते गाणं मी बनवलंय सर. सर ते बनलंय ते गाणं. जर तुमच्या आधीच्या कामाला मनबेधुंद असेल किंवा फुलपाखराचं तुम्ही जे पाकोळ्याच्या पंख हे जे सांगितले त्यांना, आणि ह्या एका गाण्याला वेगळं जर केलं, हे खूपच वेगळं येतं. जी सर. आणि सर आता तुम्ही जसं म्हणालात की मला तिकडे ओरडता येत नव्हतं, हा,
पण ओरडणंच का वाटलं तुम्हाला तिकडे? सर सरांनी ते वाक्यच वापरलं होतं, जर अशा कॅरेक्टरच्या मनातलं प्रेम जर तू व्यक्त करशील तर कसं करशील? बरोबर. मग ते शांतपणे नाही व्यक्त करू शकत सर मी. ते कसं सांगू सर तुम्हाला? तो आणि जंगल वगैरे म्हटलं की ओरडणं आलंच. हा. तिकडे आपण आपल्यासारखं काही सामान्य याच्यात नाही. डेफिनेटली सर, डेफिनेट हाच थॉट प्रोसेस होता आणि ते डोक्यात आठवलंच होतं माझ्या. ते मला ते गायचंच होतं, पण ते पूर्णपणे नव्हतं. ती पूर्णपणे चाल डोक्यात नव्हती. ते ऑटोमध्ये बसता बसता ते गुणगुणून काही ना काहीतरी करत जाऊ मी ट्रकमध्ये बसलो ना, तेव्हा ते परिपूर्ण झालं ते. बरं. आणि मग देन तिथं ते मी गायलो आणि तेच फायनल होतं माझ्या डोक्यात. फर्स्ट कंपोज अशी आहे सर माझ्या हातात अशी झाली आहे की ते फर्स्ट टाइम मी गायलोय आणि तेच फायनल झाले आणि तेच आउट झाले. नाहीतर प्रत्येक वेळी आपण कंपोज करतो नाही, आपण ह्याला काहीतरी चेंज करू किंवा त्याला आपण काहीतरी चेंज करू असं होतं. पण ह्याला तसं नाही झालं, ऑन द स्पॉट. पण तुम्ही जे शब्द लिहिले ते स्टोरीला प्रॉपर जात होते? 100% सर, येस, 100% जात होते. आणि पुढचे लिरिक्स कोणी लिहिले? निखिलने. तू संग असता मनाला तोल येतो या, तू संग बसता. ते जितके डेप्थ आहे सर, पांघरीन प्रेमप्रिय, ते जे शब्द आहेत ना सर, कधी तुम्ही सर ते डेप्थ त्यानेच केली सर. तो म्हणला जर तू म्हणत असशील की मी माझ्या आत्म्यात तुला गोंधलय, तर ह्याच्याहून पवित्र प्रेम काय असू शकतं? बरोबर. आता त्या पवित्र प्रेमाला मी घेऊन जातो तिथपर्यंत. मग तो घेऊन गेला सर आता त्या गोष्टीला. आणि मग देन मग कंपोजिशन, मग तिथं टास्क, मग कंपोजिशनला बसलो मी गाण्याच्या. आणि त्यात जे शब्द वापरलेत, हा, त्यात समजा चंद्राची उपमा दिली आहे किंवा आत्म्यात गोंधलय वगैरे, हे जे शब्द आहे, आता कधी कधी काय होतं, मी बरेचशा मूवी बघतो ज्या जुन्या काळातल्या दाखवतात, पण त्याचे शब्द ना खूप नवीन असतात. जसं की आता आपण बोलतोय प्रमाण भाषेतले शब्द तिकडे वापरतात, जे की ते वाटतच नाही की अरे ते त्या काळात लिहिलेलं आहे का. पूर्ण मूवीची लँग्वेज एक गावठी लँग्वेज असते आणि जेव्हा ते गाण्यामध्ये येतं, गाण्यात एकदम शुद्ध करून टाकतात. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये वापरणारे इन्स्ट्रुमेंट, एखादा पिरियडिक फिल्म असेल तर त्याला इलेक्ट्रिक गिटार नाही ना जाऊ शकत. 100% नाही जाऊ शकत सर. मग तुमच्या प्रोसेसमध्ये असं झालं का, किंवा तुमच्या निखिल सरांमध्ये आणि तुमच्यामध्ये असं बोलणं झालं की हा शब्द नको वाटतोय, की त्या काळाला हा नाही जाते सर? भरपूर शब्द काढलेत पण सर. आता हे 2 सॉन्ग होते समजा, एक्झाम्पल, शब्द भरपूर होते हातामध्ये. ह्याच्यानंतर परत बसलोय ना आम्ही, परत अनेक सरांसोबत बसलोय. त्यांनी हे शब्द असे घेतलेत, त्याच्यामधले 2 लाईन ह्याच्यामध्ये ऍड केल्या, ह्याच्यामधल्या 2 लाईन त्या कट केल्या. जे अनमॅच्युरिटी लाईन वाटत होत्या त्या नव्हत्या जात सर, त्या काढल्यात आम्ही. आणि ज्या बेस्ट वाटतात लाईन्स, जे जातात आहेत खरंच बेस्ट वाटतंय, ते टाकलंय सर तिथे. हे झालंय आमच्यासोबत आणि मी केलंय सर ह्याच्यासोबत, ह्या सॉन्ग सोबत. बाकी अनमॅच्युरिटी शब्द म्हणजे आता गोंधलया एक बेस्ट वर्ड आहे, त्याच्या पाठीमागे कोरलया असं असू शकतं. मग ते काढलं आम्ही, थोडंसं ते हे केलं, असं केलंय सर आम्ही. बाकी इन्स्ट्रुमेंट जे यूज केलेत ते पण विचारबद्दल यूज केलेत कुठेतरी, की असं नाही वाटलं पाहिजे कुठेतरी की मध्येच ताशाचा साऊंड येतो की अरे ते नाही जाते त्या ह्याच्यामध्ये, आपण ह्याच्यामध्ये मग संबळ टाकू किंवा आपण त्याच्यामध्ये बगल बच्चा टाकू, तो सूट होईल त्या थीमला, त्या सॉंगला. हे करत गेलोय सर, हे सगळंच करत गेलोय आपण ह्या गाण्यामध्ये. कारण की बरेचसे मूवी मी पाहिलेत, जर त्या काळातली जी फिल्म आहे तर ते लोक काय कुठले इन्स्ट्रुमेंट वाजवत असतील गावात, ते इन्स्ट्रुमेंट वाजवूनच ते करतात. जसं की जैत्र जैत आपण पाहिलं होतं, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो, तर त्याच्यात सगळे इन्स्ट्रुमेंट ते तसेच होते. बिलकुल सर, ते गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे ना सर. आता 1990ची स्टोरी दाखवतोय आपण आणि आपण त्या सॉन्ग मध्ये काहीतरी वेगळे साऊंड वापरतोय, ते कसं सूट होणार आहे? भले ते व्हिज्युअली आपण मस्त दाखवतोय, 1990चा काळ दाखवतोय, पण म्युझिकली आपण 2025 काहीतरी वेगळं ट्रान्स वगैरे टाकलं तर ते नाही जाणार. ते तसाच विषय आहे तो, त्याची गंमत जाईल सगळी सर, मजाच निघून जाईल ना, कोण ऐकेल? तसं केलं सर. आणि फर्स्ट हा मूवीज माझ्यासाठी एक्सपेरिमेंट आहे सर, पूर्ण म्युझिकली एक्सपेरिमेंट केलंय मी. सिंगर साऊथचे आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. अनेक सर पण एक्सपेरिमेंट करतात, त्यांना तीच सवय, एक्सपेरिमेंट त्यांना करायची सवय. म्हणजे समजा एखाद्याचं एक सोनू निगमचं गाणं आहे, समजा सोनू निगम सरांचं गाणं, तर ते शेड श्रीरामकडनं गाऊन घ्यायची इच्छा. शेड श्रीरामचं गाणं आहे तर ते मग अजय दादाकडनं गाऊन घ्यायची इच्छा. असे एक्सपेरिमेंट क्रिएटिव्ह लोक आहेत सर अख्ख्या टीम मध्ये सगळेच. आणि मला पण त्यांच्यासोबत राहून सवय झाली. आता चला मग ठीक आहे, करूया, बघूया सर. गाणं म्हटलं की सगळ्यात महत्वाचे असतात त्याचे शब्द. जी सर. शब्द जेवढे ताकद
वान असतात तेवढं ते मनाला भावतात ते शब्द. कारण की म्युझिक हा थोडासा दुय्यम भाग येतो. म्हणजे तुम्ही फक्त जरी म्युझिक जरी केली तर ती काळजाला भिडेल, पण ते इमोशन हिट नाही करणार. बिलकुल बरोबर. ते तसंच आता काय झालंय की आत्ताचे जे गाणे येत आहेत त्यांना हात पायच नसतात. कारण की एक शब्द आहे की आता समजा रॅपचं जर पाहिलं की ते स्वतःबद्दल सांगताय, मग दुसऱ्याला तिकडे टाकतील. ओके, तू मुझे ये करके दिखा, मी मेरे माँ के लिए जी रहा हूं वगैरे. ह्या अशाच्या गोष्टी होतात. हसलं नाही पाहिजे ऍक्च्युली. पण सर आता कसं करायचं ना सर, मला तर असं वाटतं, मला तरी पर्सनली मला असं वाटतं की अशा हे सगळे बेस्ट कलाकार आहेत सर, आहेत. ह्यांना ना ह्यांना चांगलं मार्गदर्शन भेटलं पाहिजे, ह्यांना चांगले डिरेक्टर्स भेटले पाहिजेत. मला असं वाटतं ह्यांचा थॉट प्रोसेसने ते बनवतात, ह्यांचा जो थॉट चालतो त्या पद्धतीने ते लिहितात आहेत. पण ह्यांना जर क्रिएटिव्ह लोक भेटली ना की तू ह्या टॉपिकवर लिही, आणि काय सरांसारखी ह्या टॉपिकवर लिही, तू लिहू शकतो आणि तो लिहू शकेल सर, असं कुठेतरी असू शकतं. किंवा मग त्यांचा तो जॉनरच असू शकतो की मला मग हेच करायचं. नाही, मला काय वाटतं जेन्युइनली की ना जे आत्ताचे जे गाणे चाललेत, लोक त्याला प्रतिसाद देतात की अरे केवढं भारी गाणं आहे, केवढं भारी गाणं आहे. तर खरंच या लेखकांना सुचत नाही लिहिणं की प्रेक्षकांना आवडतं म्हणून ते त्यांना देत आहेत सर? मला तरी असं वाटतं ना सर, पब्लिक साधी भोळी हो आपली. त्यांना तुम्ही जे देसाल मग ते ऐकणारच ना सर. त्यांना काय निर्वाह आहे सांगा की, आपण जे त्यांना देतोय ते ऐकणारच. आता माझं हे आलं, बेरंगी आलं सर, बेरंगीमध्ये एकही अनमॅच्युअर्ड शब्द नाही सर. पब्लिक ऐकतातच आहेत ना, बरोबर, त्यांना ते आवडतंयच ना. असं मला तरी असं वाटतं की ना, प्रत्येक लेखकाने आणि प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने जे सॉंग्स बनवतात त्यांनी कल्चरला धरून, किंवा असं की ते जास्त अनमॅच्युरिटी पण नाही वाटली पाहिजे. असं तुम्ही पण जर दिलं तर पब्लिक ऐकणारच आहेत सर. पब्लिकला काही जरी दिलं ना तर पब्लिक ऐकणार आहेत, आणि त्या पद्धतीने मग ते ट्रेंड ते बनतं सर. त्या पद्धतीने मग सोसायटीज वागायला सुरुवात करते. सॉंग्स हे खूप मॅटर करते सर पब्लिक जीवनावर. कधी कधी मला असं पण वाटतं आपण त्याच्यासाठीच म्युझिक वगैरे बनवतो की एक म्युझिक म्हणजे थेरपी, एक की ते ऐकून मनाला शांती पण मिळते, कधी कधी दुःख पण त्याच्यातून व्यक्त करता येतं, कधी आपल्याला खुश व्हायचा एक चान्स मिळतो संगीतामुळे. पण मी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मी काम केलंय, म्हणजे दिग्दर्शन केलंय त्याच्यामध्ये. पण ना ते मला तिकडे काय जाणवलं म्युझिकच्या बाबतीत की आत्ता जे चाललंय फक्त एका रील व्हायरल जाण्यासाठी चाललंय. 100%. एक असा मुखडा घ्या गाण्याचा की जो व्हायरल होईल, ज्याच्यामुळे गाण्याला प्रसिद्धी मिळेल, ज्याच्यात जे कलाकार काम करतायत त्यांना प्रसिद्धी मिळेल, म्युझिक डिरेक्टरला प्रसिद्धी मिळेल. तर आता हे फक्त 1 मिनिटाच्या रील पुरतं मर्यादित झालं हे गाणं. 100% सर, 100%. तुमच्या बाबतीत असं कधी काही झालं नाही सर? मी नाही, आम्ही करत नाही सर. सर ट्रस्ट मी, आम्हाला भरपूर कामं भेटतात. आम्हाला असे डिरेक्टर भेटतात ना की असं गाणं बनवून दे, त्याच्यातले असे 4 लाईनी अशा असल्या पाहिजेत, असं काहीतरी मस्त त्याला रील वगैरे बनवून व्हायरल झालं पाहिजे. रील साठी तुम्हाला गाणं करायचं असेल तर तुम्ही नकाच करू ना आमच्याकडे. मग तुम्ही ते आर्टिस्ट लोक आहेत त्यांच्याकडे करून घ्या सर. आमचा लहानपणापासून एकच विचार आहे सर की माइलस्टोन काम करा, अशा पद्धतीने काम करा की ते मनातच उतरलं पाहिजे सर. रील साठी गाणं करायचं पिक्चरचं, आता मग हाच प्रश्न उभारतो ना सर. बहुतेक लोकांना आवडणार नाही, पण हे वाक्य गरजेचं आहे. 4 लोक जर बोलत असेल की मराठी इंडस्ट्री पुढे का नाही जाते सर, की मराठी मूवीज हिट का नाही जाते, किंवा हे का नाही जाते सर, म्युझिक जो पार्ट इम्पॉर्टंट आहे ना सर सगळ्या गोष्टीसाठी, त्यालाच दुर्लक्ष करतात कुठे ना कुठे तरी. आणि रीलला व्हायरल होण्यासाठी, इकडे व्हायरल होण्यासाठी फक्त गाणे करतोय, ते पण मूवीचे सर. तुम्हाला तरी म्हणजे कसं नाही पटत ते, मलाच पटत नाही कुठेतरी. अनिकेत सर मला का वेगळे वाटतात, कारण की ना सर त्यांना असं कुठंच नाही सर मनामध्ये, त्यांच्या कुठेच मनामध्ये नाही की हे गाणं आता मी करतोय मूवीसाठी, आता हे लेबल घेतील का. लेबलने घेतलं नाही, लेबलच्या पद्धतीने जर पाहिजे तर मग तू असं बनवून दे आम्हाला. मग त्या म्युझिकचा पण अर्थ नाही, त्या मूवीच्या स्टोरीचा पण अर्थ नाही. पण फ्रीडमली काम करून भले लेबलवाल्यांना नाही पटणार का, मग स्वतःच्या युट्यूबला आपण लॉन्च करू, पण चालेल, हरकत नाही. पण ऍटलिस्ट ते लॉन्च होतंय सर, पब्लिक पर्यंत पोहोचते. अनिकेत सरांनी हे सगळे सॉंग स्वतःच्या लेवलला लॉन्च केले सर, कुठल्या म्युझिक लेवलला दिले नाहीत. मला माहितीये का नाही दिले, बिकॉज तो माणूस क्रिएटिव्ह आहे. त्या माणसाला पटतच नाही ना सर. ही वागणूक चालली आहे सगळीकडे सर आत्ता मार्केटमध्ये. मला असं कुठेतरी वाटतं की अनिकेत सरांसारखे लोक असावेत इंडस्ट्रीमध्ये, नागराज मंजुळे सारखे लोक असावेत. तर काय काम आहे सर त्यांचं, त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केले. कॉम्प्रोमाइज म्हणजे हेच की मला ते रीलला व्हायरल होऊ द्यायचं, छोटे मोठे जे विचार आहेत
की रीलला व्हायरल होण्यासाठी किंवा ते फेमस होण्यासाठी ते सोन्याच्या साखळ्या घालून मी असं करतो तसं करतोय, या गोष्टी जर करत राहिले ना सर मराठी इंडस्ट्री मूवीसाठी सर, तर मला नाही वाटत कधी की आपण KGF किंवा त्या लेवलचे मूवीज मराठीमध्ये आपण सर काढू शकतो. पण एक भरोसा बसला अनिकेत घाडगे सरांवर की तो माणूस करू शकतो सर, डेफिनेटली करू शकतो. बिकॉज KGFच्या तोडीचे आपल्याकडे मूवी आहेत आहेत, sir. खूप भारी भारी मूवी आहेत, पण ना काय म्हणतात त्याला तेवढं महत्व नाही दिलंय आपण स्वतःच एक मराठी प्रेक्षक म्हणून. आणि प्रेक्षक म्हणून मलाही जेन्युइनली असं वाटतं की एक सॉन्ग जे असतं ना ते कथेला पुढे घेऊन जाणारं असावं. म्हणजे उगच टाकलंय म्हणून टाकलंय ना तर मग ते आम्ही स्किप करतो. अल्बम सॉन्ग तुम्ही बनवा ना, ते आम्ही ऐकू, ते आम्ही डीजेला पण वाजवू, पण जे खरंच गाण्यातलं जे सॉन्ग आहे ते पुढे घेऊन जाणारं हवंय. बिलकुल सर. आता काय करताय की अरे स्टोरीमध्ये कुठेच गाणं बसत नाहीये पण इथे फिट करून टाकू ते, कारण की हे जर वाजलं इन्स्टाला किंवा युट्यूबला हिट जाणार ते, मग ते हिट जाणार, त्याच्यामुळे पिक्चरला येते. पिक्चर चालणार. म्हणजे नक्की काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी सर? थॉट काय माहिती, हा काय थॉट प्रोसेस आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही सर. सर पैसे, ह्या कामामध्ये पैसे आहेत, आम्हाला पैसे भेटतात, पण आम्ही नाकारतो सर कामं. मी आणि निखिल भरपूर कामं सर, इंस्टाग्रामला आम्हाला DMs आहेत की आम्हाला असं काम करून द्या, असं काम करून द्या, पण नाहीच करत सर. कारण की आम्हाला आता तसं नाहीच वागायचंय सर. आम्ही आता ह्याच्या थोडंसं बाहेर येतो. हिट होण्यासाठी सॉन्ग बनवून दे किंवा तो टॉपिक घे. आता मला ते सर 2 ते 3 लाख ऑफर करत होते सर, मला असं एक गाणं बनवून दे की तो काय डायलॉग एक व्हायरल झाला आपला, कोणता? इशारा कॉफी, काय तो समजने वाले को इशारा कॉफी. भाई ह्या टॉपिकवर गाणं बनवून दे, तू 2 लाख तो 3 लाख घे भाई, हे कर. सर मी बनू पण सर मी बनू पण शकलो असतो सर, पण मी काय बनू? मी आता लहानपणापासून सर क्रिएटिव्ह लोकांमध्येच वाढत आलेलो आहे सर. आजोबा क्रिएटिव्ह होते, काका क्रिएटिव्ह होते, पप्पा क्रिएटिव्ह होते, मम्मी क्रिएटिव्ह आहे माझी. थॉट प्रोसेस वेगळे. नंतर मला अनिकेत घाडगे सर कुठून देवाच्या दयाने भेटले काय माहिती, तो माणूस खतरनाक क्रिएटिव्हिटी. आणि अशा लोकांमध्ये राहून जर मला कोण फोन करून पैशासाठी बोलत असेल की इशारा कॉफीवर मला गाणं वगैरे बनवून दे, तर आम्ही कसं बनवू सर? ते नाही जमणार सर, जीवनात कधी नाही बनणार. आम्ही भीक मागू सर, पण असे सॉंग्स नाही बनणार सर आमच्या हाताने. योगी सर, आपण म्युझिक बद्दल फार बोललोय, म्हणजे म्युझिक तर ग्रेट आहे, आणखी त्याच्यावर बोलणारच आहे, पण सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो त्याचे शब्द. तर जे बेरंगीचे शब्द आहे तेच तुम्हाला का लिहावेसे वाटले? सर ऍक्च्युली अनिकेत सरने ज्यावेळेस सांगितलं होतं ना की डेप्थ आहे प्रेमामध्ये, आणि ते पवित्र प्रेम आहे दोघांचं, वेगळं प्रेम आहे कॅरेक्टर वाईज. सर ज्यावेळेस पवित्र प्रेम येतं ना तर असे शब्द सुचतात. आता समजा जर एक मुलगा एका मुलीवर प्रेम करतोय, जीव तोडून प्रेम करतोय सर एकदम, तर ना डोळे झाकल्यानंतर तो हेच विचार करणार सर की चंद्राचा कोर तू नवरत्न सुंदर, आणि मी म्युझिशियन असल्यामुळे सुरांची तू गांधार. लाईक जर मी एका मुलीवर प्रेम करत असेल, माझंच एक प्रेम आहे आणि मी एका मुलीवर खूप प्रेम करतोय, तर मी त्याच पद्धतीने प्रेझेंट करेल तिला की सुरांची तू गांधार. म्हणजे सुरांची तू गांधार लाईक म्हणजे तू पलीकडे आहेस ना, त्या गोष्टीच्या पण पलीकडे आहेस, सुरांच्या पण पलीकडे. इतकी गोड म्हणजे इतका गोड आवाज आहे तुझा, लाईक कसं सांगू तुम्हाला. म्हणजे सर सुरांची तू गांधार म्हणजे सुरांपेक्षा पण लेवल आहे. म्हणजे ते ऐकताना जितका आनंद होतो त्याहून पलीकड तुला पाहताना आनंद होतो. समजू शकता तुम्ही सर. म्हणजे एक सूर ऐकताना जो आनंद होतो त्याच्याहून जास्त आनंद मला तुला पाहिल्यानंतर होतो. तो अर्थ तसा पण लोक घेऊ शकतील. मग त्या पद्धतीने ते वाक्य ज्याच्या त्याच्याप्रमाणे. आता मी जर घेतलं तर सुरांची तू गांधार म्हटल्यावर तू सुरांचीही राणी आहे. आता मला ते बोलता येत नाही सर, पण मी म्युझिशियन असल्यामुळे ते माझ्यासाठी डेप्थ आहे गोष्ट की म्युझिकवर मी प्रेम करतोय, जीवापाड प्रेम करतोय. मग त्या म्युझिकच्या पलीकडे पण बरोबर कळलं तू आहेस असा तो एक माझ्याकडनं तो लिहिला गेलेला तो शब्द, इतकं मी तिच्यावर प्रेम करतोय असा तो शब्द तो लिहिला. अँड देन गोंदलया तुला मी माझ्या आत्म्यात, की सगळेजण शरीरावर गोंदतात किंवा टॅटो वगैरे काढतात, पण जे बाह्य असतं, बाहेरून जे लिहिलेलं असतं. हो, पण मी माझ्या आत्म्यातच तुला गोंदलय. तू समजून घे की मी तुझ्यावर किती प्रेम करतोय. ते आठवलं सर, म्हणजे नाही का ते कनेक्ट होऊन जातो सर. आपण ते स्पिरिच्युअली आध्यात्मिक आपण ते कनेक्ट होऊन जातो आणि ते अशा गोष्टी आठवतात मग अचानक. शब्दच नाही आठवत सर, त्या शब्दांसोबत ते चाल ही आठवते. ते ज्या पद्धतीने ते कंपोज केले ना, ते शब्द त्याच्यासाठीच लिहिले गेले असं मला असं वाटतंय की त्याच्यासाठीच ते आठवलेत मनामध्ये. प्रेम ही अशी भावना आहे ना
ज्याच्यातून अध्यात्माकडे जायचा एक मार्ग आहे, प्रेम. वा, बरोबर. तर मग त्या प्रेमाला जर म्युझिकची जोड लागते, त्या शब्दांची जोड लागते, तर ते परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग खूप सोपा होईल. क्या बात आहे सर, 100% ना सर. मग तेच झाले माझ्यासोबत. असं मी डेफिनेटली सांगू शकतो सर की असंच ते झालंय माझ्यासोबत, काहीतरी चमत्कार. ते आलंय, ते आलंय अचानक. सर, अचानक आलंच आहे. आता गोंधळ आहे तुला माझ्या आत्म्यात. सर एकदा गाऊन दाखवा ना. अरे ठीक आहे सर, मी ऍक्च्युली खूप थकलोय, जसा आवाज येईल काहीच प्रॉब्लेम नाही. चंद्राचा कोर दोन नवरत्न सुंदर, तारवी फीक समोर, सुरांची तू गांधार, गोंधळय तुला माझ्या आत्म्यात, कोंडलय तुला माझ्या पिरमात, माझ्या जीवावर कर राज तू, माझ्या हृदय कोर तुझं नाव तू, बेरंगी जिन्याला भेटल अंग सतरंगाच, रे 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 बेअर्थी जीवाला घावल छंद जगण्याच. वा 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 सर, एक नंबर, एक थँक्यू नंबर. सर, थँक्यू. तर ते आठवलं सर, हे आठवलं आणि अक्षरशः डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस की काहीतरी आठवलं मला. आणि निखिल तू ऐक, मी हे लिहिले. मग ते शब्दच नव्हते सर. बापरे बापरे, खरंच खरंच खूप क्लास आहे, खूप क्लास आहे गाणं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता पण मी ना, आता मी काय बोलू असं होते सर मला. हे गाणं जीव आहे सर माझा. असं वाटतं ना, आता गायलो आता मी, हा असं वाटतं काय. वा, आम्हाला ऐकून तसंच वाटलं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर जेव्हा तुम्ही गाणं हे बनवलं, आता तुम्ही स्वतः सिंगर आहे, पण मग तुम्हाला दुसऱ्या सिंगरकडनं गाऊन घेण्याची का कमतरता, म्हणजे तुमच्यात काय कमतरता होती की तुम्ही दुसऱ्याला अप्रोच केलं की हे गाणं गा माझ्यासाठी? नाही, कमतरता नाही सर, सगळ्यांनाच आवडलं होतं सर. माझा आवाज ज्यावेळेस मी ड्राफ्ट पाठवला होता, माझ्याच आवाजामध्ये पाठवला होता आणि सगळ्यांना आवडलं होता आवाज. सिंगर घेण्याच्या पाठीमागे फक्त कॅरेक्टरला तो आवाज सूट झाला पाहिजे, म्हणून सिंगर्स आपण घेतो सर. बरं, आता ते त्या गाण्यातलं सगळ्यात मोठं नाव अनन्या भट, म्हणजे ती खूप मोठी सिंगर आहे, खूप मोठं नाव आहे तिचं कन्नड इंडस्ट्रीमध्ये. आणि मी एका सद्गुरूंच्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलं होतं. राईट, बरोबर. सद्गुरूंनी त्यांना त्यांना गायला लावलं होतं, त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं सद्गुरूंच्या. आणि मग तेव्हा मला कळलं की अरे काय स्केलची गायिका आहे ही. पण मग ते कन्नडामध्ये आता जसं की त्यांचं सामी आलं होतं, ते फार फेमस झालं तिकडे, पण त्यांच्या आणखीन KGF मध्ये गाणं आहे, त्याच्यानंतरून पुष्पामध्ये गाणं आहे. पण मग त्यांना मराठीमध्ये पहिल्यांदा तुम्ही आणलं, त्यामागची काय स्टोरी होती? म्हणजे मराठीमध्ये खूप दणकेदार आवाजाच्या गायिका आहेत, त्यांनाच का घ्यावं असं वाटलं तुम्हाला? सर पहिली गोष्ट तर हे सांगतो मी सगळ्यांना की अनन्या भट ही अनिकेत घाडगे सरांची चॉईस होती. त्यांनी कानावर तर टाकलंच होतं की आपण त्यांना घेतोय, पण मी कंपोजिशनच्या हिशोबाने, म्युझिकच्या हिशोबाने वेगळी सिंगर डोक्यात होतं माझ्या. मेलेडियस सिंगर लाईक श्रेया घोषाल सारखी, एकदम मस्त सुरात, बेस्ट एकदम गाणं असेल किंवा श्रेया घोषाल. येस. पण फुटेज नव्हते बघितले सर मी, ते व्हिज्युअल नव्हतं बघितलं. ओके. अजून, आणि मला डिरेक्टर सरांनी दाखवले पण नव्हते. त्यांनाच काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं मला. पण त्यांनी कानावर टाकलं होतं गाणं बनताना की योगी आपण अनन्या भट ला घेऊन गाणं करतोय. ते डोक्यात होतंच सर. ज्यावेळेस त्यांनी मला ते व्हिज्युअल पाठवलं, तू बघ हे, म्हणून आपण मला असं वाटतं की ह्याचा आवाज जाईल. आणि रांगणा आवाज आहे ना सर, म्हणजे काय स्केलचा आवाज आहे. आणि ती त्या गाण्याची कॅरेक्टर पण, कांची पण तशीच आहे सर. ती जी कांची आहे, आता आपण जे गाणं बघतो बेरंगी, हिरो सोबत जी हिरोईन आहे ती कांची, अमृता मॅडम. हा, आता ती कशी आहे सर गाण्यामध्ये? अशीच आहे ती, खूप रांगडी आणि खूप डेंजर आहे. हा सर. तर अनन्या भट मॅडमचा आवाज जस हवा होता तिला, आणि मग ते चूज झाला. फोन आला मला सरांचा, ऍक्च्युली ही रेकॉर्डिंग
माझ्या जीवनातली सगळ्यात यादगार रेकॉर्डिंग असेल सर. जर परमिशन आहे तर सांगतो तुम्हाला सर काय काय झालं. परमिशन आहे सर तुम्हाला. ॲक्च्युली दुःखद आहे, चांगलं पण आहे, आठवणीत राहील हमेशा. मला सरांचा फोन आला. सर मला बोलले की आपण बुक केलं आहे स्टुडिओ, अनन्या मॅडमची डेट फिक्स झाली. आणि खुश, मी पण खुश. अरे क्या बात आहे, अनन्या मॅडम आता स्टुडिओमध्ये येणार आहेत आणि क्या बात आहे, असं झालं सगळं. आणि अचानक ह्यांनी फ्लाईट वगैरे बुक केल्या पुण्याहून सरांनी, आणि मी ट्रॅव्हलने निघलो. सर फ्लाईट थोडं घाबरतो मी, फ्लाईटला नकोच वाटतं कधी कधी, असं वाटतं की नको फ्लाईटनी, एवढा हाईटवर असतो. आणि मी ट्रॅव्हलने निघलो. आता 22 तास लागतात सर मुंबईवरनं बेंगलोरला पोहोचण्यासाठी. मी 15 ते 16 तास जर्नी केली, पुढेपर्यंत होतो. निखिल याच्यासाठी नव्हता आलता, बिकॉज आजीची तब्येत थोडीशी खराब होती मला. आणि मी निघताना आजीच्या पाया पडून निघलोय की आई निघतोय, तुझे गाणं ऐकत होती ना बेरंगी, तुला जे आवडत होतं, आई ते अनन्या भट गाणार आहेत बरं का, खूप मोठे सिंगर आहेत ते गाणार आहेत, हा बाळा व्यवस्थित जा, असं तसं आशीर्वाद घेऊन निघलोय आजीचा मी. आणि 16 तास जर्नी केल्या. निखिलचा फोन येतो की आजी ऑफ आहे, आजी गेली. बापरे सर तो क्षण आहे ना, तुम्हाला सांगतो. आता आई म्हणजे सर माझं काय सांगू सर, माझं ते जीवन आहे. माझी आजी म्हणजे उठता बसता आजी टाळ्या दे, कशी आहेस आजी तू, पप्पी घे, म्हणजे ते रिलेशन आजीसोबत. आणि अचानक धाडधकट आजी गेली. फोनवर सांगतो हॉस्पिटलमध्ये आम्ही, कसं करू काय कळत नाही, दादा जाऊ दे, रेकॉर्डिंग वगैरे सोडून दे, तू निघ. बापरे. निखिल मला म्हणतोय. आणि तिथून 4 तास मुंबई बेंगलोर आहे. त्याचा फोन आलाय, हे फ्लाईटवर आहेत, ह्यांचा फोन ऑफ आहे बहुतेक. काय करू मलाच कळत नव्हतं. 4 तासानंतर मी पहिले बेंगलोरला पोहोचलो आणि तिथून परत फ्लाईटनी यावं हा विचार केला मुंबईला. अनिकेत सरांचा फोन आला. अनिकेत सरांना सांगितलं की असं असं झालंय सर. म्हटलं मी निघतोय. अनिकेत सरांनी मला समजावलं थोडंसं, आणि खूप पॉझिटिव्ह वेमध्ये समजावलं. त्याने मला विराट कोहली सरांचा एक्झाम्पल दिला. त्यांचे वडील वारले होते योगी, ते क्रिकेट खेळत असताना सेंचुरी मारली त्याने. आणि त्यांना आधीच कळलं होतं की गेलेत, म्हणजे त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, पण पूर्ण शतक पूर्ण केलं. आणि मग त्यांना ती श्रद्धांजली म्हणून ते शतक मारलं त्यांनी. सर माझ्यासाठी पण मला असं वाटलं की अनन्या भट मॅडम आज माझ्या समोर आहेत, ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी. सर मला म्हणले आजी गेली आहे, तू त्या जोशमध्ये ये, रेकॉर्डिंग संपव आणि पटकन जा. सर मी पोचलोय, सकाळी 10ला रेकॉर्डिंग आहे. आणि यांची अख्ख्या फॅमिलीचे तारांबळ होते. माझं मन असं हॉटेलमध्ये, मी काय करतोय, माझी फॅमिली काय करते आज, आणि मी काय करतोय, ह्या गोष्टीमध्ये मी टेन्शनमध्ये. तरी सकाळी 10 वाजता आवरून बिरून स्टुडिओला गेलो. अनन्या मॅडम आल्या, भेटलो, त्यांना सगळं सांगितलं कसं गायचं आहे काय गायचं, सगळ्यांनी डिस्कशन केलं मस्त. आणि त्या गात होत्या आणि इकडे माझ्या आजीची माहीत होत होती. आणि जसं अनन्या मॅडमने ते आलाप गायला ना सर, तो इतका दुःखद आलाप, खतरनाक आलाप गायला होता मॅडमने की अक्षरशः असं रडू आलं. आजी आठवत होती ना, त्या रेकॉर्डिंगकडे लक्ष होतच होतं. पण ते बघता बघता बॅक हे पण चाललंय सर की माझी आजी गेली मला सोडून. आणि घरी आलो, ज्या जागी आजी बसली होती पाया पडून गेलतो सर, ती जागा पूर्ण खाली होती. सर मी 3-4 दिवसानंतर इतका जोरात रडलोय ना घरी जाऊन. बापरे. ती जागाच खाली झाली माझ्या आजीची. आणि बेरंगी रेकॉर्डिंग तशी झाली समज त्या आनंद मॅडम समोर. जिंदगीभर आठवून राहिली अशी माझी ती रेकॉर्डिंग. खूपच. पण तुमचं डेडिकेशन आहे तितकंच हे की एखादा माणूस कोणी कितीही समजवलं असतं तरी गेला असतं, पण मग ज्या आजीला जे गाणं आवडत होतं, ज्यासाठी तिने आशीर्वाद दिला होता, ते तुम्ही पूर्ण केलं. यासाठी खरंच खूप खूप गट्स लागतात. सांगणार नव्हतं ऍक्च्युली, पण सर वाटलं सांगा. खरंच खूप. पण मग आता अनन्या भट ज्या आहेत त्या मराठी भाषिक नाहीये. जी सर. त्यातली त्यात ही सामान्य मराठी नाहीये भाषा तुमच्या गाण्यात. गावठी पूर्ण गावठी आहे ती. मग काय तिथे काय प्रॉब्लेम्स आले की त्यांना सांगायला की हा शब्दाचा उच्चार असा घ्या, या शब्दाचा उच्चार असा. दोघं मिळून सांगत होतो सर आम्ही, मी आणि अनिकेत सर दोघं मिळून बसलोय समोर. अनिकेत सर त्या लिरिक्स घेऊनच बसले होते. त्यांना टेन्शन जास्तच ना, बरोबर, की आता सिंगर कसे. मी भले त्यांना कंपोजिशन सांगतोय, चाल कशी आहे ते सगळं सांगतोय, पण उच्चारण ते डिरेक्टरचं बघत होते. आता कसं होतं ना सर, चा हा प्रत्येक त्या सिंगर लोकांना प्रॉब्लेम होतो. चंद्राचा कोर, तर चंद्राच्या असं होतं सिंगर लोकांना. ते प्रत्येक वाक्याला होत होतं. पण ते पण इतके टॅलेंटेड होते ना सर आनंद मॅडम, म्हणजे नेक्स्ट लेवल. ते ऑलरेडी अभ्यास करून आले सर सगळ्या गोष्टींचा. आणि मराठी गाणी ऐकलेच असतील त्यांनी. डेफिनेटली मराठी गाणं त्यांनी गायले पण कोणतं तरी, म्हणजे महादेवाचं कोणतं तरी एक ऑलरेडी गाणं गायले. मूवीचं पहिलं आपलं सॉन्ग आहे. डेब्यू पण तुमच्या मराठी. हो, आपल्या सॉन्ग कडनं त्यांचा डेब्यू झाला.
पण त्यांनी सर केलं, त्यांनी ऍज इट इज थांबले पण नाही, पाणी पण नाही पिलं, कॉफी चहा वगैरे काहीच नाही घेतलं त्यांनी. ते एकदा स्टुडिओमध्ये गेले आणि त्यांनी अख्खं गाऊनच बाहेर पडले ते. म्हणजे त्यांचं पण डेडिकेशन नेक्स्ट लेवल आहे, म्हणून त्या लेवलला सर असते सिंगर्स. कपिल सर पण म्हणजे त्यांचा काय किस्सा त्यांना कसं काय चॉईस माझी होती, ती चॉईस माझी होती. कपिल सर खूप पहिल्यापासून फॅन. कपिल ज्या वेळेस ते आडी आडी सॉन्ग आलं साऊथ, सर मी माझी प्लेलिस्ट साऊथची आहे. जितके पण ट्रेंडिंग सॉंग्स आहेत तर साऊथचे एकदम बेस्ट कंपोजिशन केलेत ते त्यांनी गायलेत नॅशनल अवॉर्ड पर्यंत. मी त्यांना मेसेज केला सर इंस्टाग्रामला की सर असं असं एक मराठी सॉन्ग आहे, प्लीज तुम्ही गाणार का सर. आणि त्यांचा रिप्लाय आला, त्यांनी रिप्लाय दिला मला, देव जाणे त्यांचं कसं काय रिप्लाय आला. आणि मग रिप्लाय आल्यानंतर त्यांनी नंबर वगैरे दिला, त्यांच्याशी बोललो सगळं. आणि काही सरांना म्हणलं सर मी तुम्हाला नंबर पाठवते कपिल सरांचा. काय बोलतो, हां सर पाठवतो, बोलून घ्या एकदा तुम्ही. मग बजेट वगैरे त्यांनी सगळा प्रोड्युसर नाही का त्यांनी ठरवला, त्यांनी बोलून घेतलं, त्यांना बेरंगे सॉन्ग पाठवण्यात आलं. आणि ते सिंगर चॉईसिंग गाणं गातात, ते असं कोणतेही सॉंग्स नाही गात सर. त्यांना आवडलं तर ते गातात. त्यांना बेरंगे खूप आवडलं, ते म्हणले की मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला. अँड देन झालं, गायलं. समोर नाही गायलं त्यांनी, व्हिडिओ कॉलिंगवर त्यांनी ते गाणं गायलं. आणि त्यांचा तर अभ्यास इतका खतरनाक होता. त्यांचं फर्स्ट मराठी सॉन्ग त्यांनी मला असं मागून घेतलं होतं सगळ्या गोष्टी. चंद्राचा कोर, तू नवरत्न सुंदर, म्हणजे नाही का उच्चार हे सगळं त्यांनी असे मागून घेतले होते, ते त्यांना मी दिले. त्या पद्धतीने त्यांनी गायलं. फायनल टेकला मी व्हिडिओ कॉलवर होतो. बाकी अनेक सरांनी कंटिन्यू त्यांचा फॉलोअप वगैरे घेऊन त्यांना सगळे उच्चारण वगैरे समजून सांगितलं, त्यांना गायलं त्यांनी फायनल टेक. तसं झालंय सर. वा सर. आणखीन किती गाणे आहे खवीसमध्ये? ह्याच्यामध्ये अजून 2 सॉंग्स आहेत, टोटल 3 सॉंग आहेत. एक बेरंगी, बाकी बेरंगी फिमेल ऍड केलं लिरिकली. आणि एक शंभो नावाचं एक सॉन्ग आहे जे अवधूत दादानी गायले. आणि एक खवीस टायटल जे माझ्या आवाजामध्ये. वा 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 सर, ते खवीसचं जे टायटल ऐकलं ना, एक थीम सॉन्ग सारखं आहे. ते कॅरेक्टरला आपण जशी थीम सॉन्ग देतो ना, ते तसं आहे. ट्रेलर मधलं. बरोबर. ठीक आहे. मराठीमध्ये तसं थीम सॉन्ग नसतोच हिरोला किंवा विलनला. म्हणजे मूवीला वर उचलायचं असेल, आता समजा मी एडिटर आहे, माझ्याकडे एखादं फिल्म आली एडिट करायला, तर ते सॉन्ग असल्याशिवाय किंवा ती बॅकग्राऊंड म्युझिक असल्याशिवाय ना तो सीन चांगलं दिसतच नाही. तर ना ते हिरो वाटत नाही जोपर्यंत मला तशी ती म्युझिक मिळत नाही. बरोबर. पण मग ते मराठीत का नाही होते, त्याशी थीम म्युझिक का नाही बनत आहे सर? कारण की आता आपण साऊथचं बघितलं, अनिरुद्ध, त्यांच्या ज्या थीम म्युझिक असतात की ते मूवीचं नाव जाऊ द्या, पण ती अशी डोक्यात बसते ती म्युझिक. सर मला असं कुठेतरी वाटतं, काय माहिती जेन्युइनली चुकीचं पण असू शकतो, पण मला असं कुठेतरी खरंच वाटतं त्यांचं काम असं असेल की एक मूवी बनवतोय आणि त्या मूवीसाठी फर्स्ट जसं एक स्टोरी जसं बनवली जाते ना, त्या स्टोरीवर एक थीम पण बनवू आपण पहिले, त्या थीमवर आपण काम करूया, त्या थीमवर मग व्हिज्युअल आपण ठरवूयात. बरोबर. असं असू शकतं त्यांचं काम. असं मला नाही वाटत मराठीमध्ये होत असेल. सर क्रिएशन असं झालं पाहिजे की एक स्टोरी लिहिली आहे आणि त्या स्टोरीवर एक छोटासा एक स्क्रीन प्ले लिहिलाय किंवा काहीतरी लिहिलंय, आणि देन पहिलं मग म्युझिक डिरेक्टरला धरून एक बेस्ट थीम काढली. सर थीम ऐकताच साऊंड एक असा प्रकार आहे ना सर, म्युझिक असा प्रकार आहे की थीम ऐकल्यानंतर, जसं तुम्ही बोलले आता की एडिटला बसल्यानंतर एक थीम नसली तर काय मजा नाही आहे कुठल्या गोष्टीसाठी, तसं कुठंच वर्क नाही होत सर, जे तिथं करतात साऊथमध्ये. पहिला माझ्या मताने तर असंच होत असेल की डिरेक्टर पहिले म्युझिक डिरेक्टरलाच घेऊन बसत असेल की तू बस, हे माझ्या डोक्यात चाललंय, ह्याच्यावर एक थीम बनव, त्या थीमवर मग मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी लिहितो. म्हणून ते सगळे एकत्रित होत असेल सर, आणि देन बूम. माझी पण टेक्निक तेच आहे, कारण की मला पुढे जाऊन फिल्म मेकिंगच करायची, मला पण माझी मूवीजच करायची म्युझिकसाठी. हो सर, नक्कीच. तर मला काय वाटतं की जर माझ्या डोक्यात एक म्युझिक चालू आहे तर त्याच्यावर मला पेस कळतोय. जर समजा एखादा फायटिंग सिक्वेन्स आहे, त्याच्या मागे काय वाजवायचंय मला, जर मंदिराच्या बाहेर चालू असेल तर मागे एक भजन वाजवायचंय की ते तांडव असतं जे शिवतांडव वगैरे असतं ते वाजवायचंय, मग मला कळेल की पेस कशी ठेवायची फायटिंगला पण. 100%. किंवा मग लव्ह सॉन्ग असेल तर काय व्हिज्युअल घ्यायचे, तर हे आधी माझ्याकडे असेल ना, हे खूप जास्त गरजेचं आहे. तेच ना म्हणतोय सर. आता तुम्ही ज्या प्रोसेसची गोष्ट करताय ना, माझं सांगतोय सर वैयक्तिक, मला नाही वाटत असं काम होत असेल. सिस्टमच चालत आले नाही सर. स्क्रिप्ट लिहा, स्टोरी लिहा, त्या पद्धतीने मग असं असणार तसं असणार, कुठेतरी मग नंतर म्युझिक डिरेक्टर इन्व्हॉल्व
होतो. गाणी आधी बनतात, गाणी गाण्यांवर ते जिकडे जिकडे गाणी लिहिले बिलकुल तिकडे ते टाकले जातात. पण पण जे बॅकग्राऊंड स्कोर जे आहे तेच म्हणतोय सर मी, फर्स्ट थीमवर काम करा. एका डिरेक्टरला पहिले कुणालाच घेऊन बसलं नाही पाहिजे. मला वाटतं माझं निखिलचं हे बोलणं होतं की एका डिरेक्टरला पहिले एक जो म्युझिक डिरेक्टर त्याच्या डोक्यामध्ये आहे ना त्याला घेऊन बसलं पाहिजे की ही स्टोरी माझ्या डोक्यात चालली आहे, तुला कसं वाटतंय, आणि ह्या कॉन्सेप्टवर तू एक 4-5 थीम बनवून दे मला. एक सॅड थीम बनवून दे, एक हॅपी थीम बनवून दे, एक अशी असं काहीतरी बनवून दे. एक 3-4 थीम आल्यानंतर तुम्हाला वाटत सर की एक डिरेक्टरचं माइंड फटफट खूप जबरदस्त पळू शकतं. तसं काम केलं अनिकेत सरांनी. ही थीम तवा बनली आहे सर, जे टीजरला तुम्ही ऐकली खवीसची. ओके सर, आता मूवीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. मूवी येतोय 27 तारखेला, 27 जूनला. तर त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला की तो खूप सुपरहिट जावं मूवी. थँक्यू सर. सर त्या मूवीला तुमचं नाव लागलंय, ते कोणी काढू नाही शकत, बरोबर. ते क्रेडिट मध्ये तुमचं नाव गेलंय, सगळ्या लोकांना माहिती की ते तुम्ही बनवलंय. पण बऱ्याचशा आता म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपण जेव्हा बघतो, युट्यूब साठी करतो, अल्बम सॉन्ग करतो ना, काही लेबल्स असे आहेत की जे क्रेडिट देत नाही, क्रेडिट चोरल्या जातं. तर तुमच्यासोबत असं झालंय कधी? सर खूप वेळा सर. कुठली अशी? अरे खूप वेळा झाले सर, तुम्हाला काय सांगू सर, खूप वेळा झाले असं. सर काय आहे ना सर, असं एखाद्याबद्दल असं वाईट बोलू पण नाही, पण काय माहिती लोकांना कशा पद्धतीचा इगो असतो सर. जो कॅप्टन ऑफ द शिप असतो ना, जो ते प्रोजेक्ट अख्खा करतोय, तोच जर इगोस्टिक असेल तर तो काय त्याच्या टीमला घेऊन पुढे जाणार आहे सर? तो नाही जाऊ शकत, 100% नाही जाऊ शकत. तुमच्यासोबत झालंय का मला सांगा, तुमचं कधी असं काय? मी म्युझिक इंडस्ट्रीमध्येच होतो. माझे टी सिरीज मराठीलाही स्वतः दिग्दर्शित केलेले सॉन्ग. हो, म्हणजे म्युझिक व्हिडिओ सॉन्ग हे करतो, डिरेक्शन, व्हिडिओ डिरेक्शन करतो. ओके. जसं की आता गाणं लिहिल्याच्या नंतर त्याच्यावर काय व्हिज्युअल्स असायला हवेत, काय स्क्रीन प्ले असायला हवा, स्टोरी काय असायला हवी, हे मी लिहून ते डिरेक्ट करायचो. ठीक आहे. वा. पण विषय असा झाला की एक सॉन्ग मी पूर्ण केलं, सोनाली सोनवणेने ते गायलेलं गाणं आहे, ते नाव नाही घेत आता मी, पण ते गाणं मी नाव नकाच घेऊ सर शक्यतो कोणाचं, फक्त बोला, कळू द्या वाटलं तर लोकांना. हो, ते मी सगळं लिहिलं, स्क्रीन प्ले लिहिला, स्टोरी लिहिली, मग मी जाऊन तिकडे ते शूट केलं, आल्यावर एडिट केलं, आणि ज्यांच्या अंडर मी हे काम करत होतो, ठीक आहे, ते सर तिकडे नव्हते, पण त्यांचं नाव डिरेक्टर म्हणून लावलं गेलं. आणि आपण त्यांच्या अंडर काम करतोय म्हणून आपण काय बोलू नाही शकत. पण जर आपण बोललो तर तिकडे काय नाही, तू नवीन आहे अजून, तुला नाही कळत इथे कसं काम चालतं वगैरे असं. माझं लावलं, असोसिएट डिरेक्टर म्हणून लावलं, मला प्रॉब्लेम नाही. मला असिस्टंट म्हणून जरी लावलं असतं तरी काय प्रॉब्लेम आहे, किंवा क्रेडिट नसतं तरी काही प्रॉब्लेम नाही. काय ना मी पण तू तिथे नाहीयेस आणि तू स्वतःचं नाव लावतोयस, म्हणजे हे लाज वाटली पाहिजे. तर कसं आहे ना, तुम्हाला खरं सांगतो, खरा कलाकार नाहीच आहे. मग हे ज्याने पण तुमच्यासोबत केलंय ना, मग तो खरा कलाकार नाहीये. मग हे खूप मार्केटमध्ये 90% लोक असे आहेत जगामध्ये की स्वतः काही करत नाहीत पण स्वतःचं क्रेडिट लावतात. सर माझे असे कित्येक सॉंग्स आहेत, इगोस्टिक असतं. आता तुमच्यासोबत एक काय झालं असेल माहिती आहे का, तुम्ही जर एखाद्याच्या वरचढ काम करताय, आणि हे आहे सर, मला बहुतेक कोणी काही म्हणतील पण एक सत्य, ज्यावेळेस तुम्ही वरचढ काम करताय, तुम्ही एखाद्या डिरेक्टर सोबत काम करताय किंवा कोणासोबत पण काम करताय, पण त्याला जर वाटते की हा माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहे, हा माझ्यापेक्षा बेस्ट काम करतोय, सगळं म्हणजे नाही का, सगळं क्रेडिट खाऊन चाललंय न नाव देता, 4 लोकांमध्ये सगळ्यांना माहिती का, अरे हा इतका बेस्ट काम करतोय, त्यावेळेस आता इगो हर्ट होणार तर 100%. कसं ना कसं तो तुमच्यासोबत क्लेश करणारच, आणि कुठून ना कुठून ते तुमचं नाव. सर तुमच्यासोबत एका दोनदा वगैरे झालं असेल तर माझे सॉंग्स गेलेत सर, बेस्ट सॉंग्स गेलेत, ज्याला मी भरपूर काम केले. आता बेरंगीवर माझं किती प्रेम आहे जर तुम्हाला जर दिसलं सर, ह्याच्यासारखे सॉंग्स मी केलेत, आणि ते सॉंग्स अचानक मी पडद्यावर पाहिलेत. बापरे, अरे हा हे माझं सॉंग, मम्मी माझं सॉंग, रडलोय सर मी, गळा रडलोय. मग तुम्ही काय ऍक्शन नाही घेतली? सर काय ऍक्शन घेणार असेल यांच्यावर ही लोक. सर आपण मला असं वाटतं ना, आपण जिंकलोय सर, आपण तिथे जिंकतो ज्यावेळेस आपल्याला कळतं की यार आपले कॉन्टेंट ही लोक चोरतात. मग हसा, मला तर असं वाटतं की मग स्माइल करावं की ठीक आहे, हरकत नाही. ही अद्दल म्हणजे ही देवाने दिलेली शिकवणच असं मला वाटतं की अशा लोकांच्या मग नादी नका लागू सर. आज काय करतात ते सांगा ना,
ही लोक काय करतात ह्यांचं काय नाही सर, काय नाही काय हे नाही. काहीतरी तेच तो फ्रॉडचा धंदा तोच चालू राहिला चालू आहे. त्यांचा. 4 लोकांना फसवणार, त्यांचे गाणे घेणार, ह्याला येड्यात करणार, त्याला येड्यात करणार, बाकी आपल्यासारखे अजून आर्टिस्ट जे असतील त्यांचा कॉन्टेंट धरून स्वतःचं नाव लावणार. हे किती दिवस चालणार ना सर. कर्म आहे ते कधी ना कधी भोगावं लागतं सर. आज मला उलट ग्रेट ह्याच्यासाठी वाटतंय, खरं सांगतो मी, की मूवीज करून एका सॉन्गच्या, मला नाही वाटत सर की माझी इतकी लायकी आहे की मी पॉडकास्टसाठी बसावं आणि एखाद्याला सगळ्या गोष्टी सांगावं. पण ना खरंच सर, माझा महादेव माझ्यासोबत आहे आणि इथं बसून मी माझ्या मूवीच्या सॉंग्सबद्दल मी चर्चा करतोय. त्यावेळेस मी रडलो होतो ज्यावेळेस माझे सॉंग्स चोरी झालते, पण फिरून मी आज एका अशा जागी बसलोय की जेणेकरून मी माझ्या सॉंग्सबद्दल बोलतोय. तर तुम्हाला पण मी हे सांगेल की कधी दुःख नका मानू सर. आपला मला आनंद काय होतो, दुःख वेगळं आहे की नाव नाही, आपल्याला लोकांसमोर आपलं नाव नाही जाते, ठीक आहे, पण आनंद ह्या गोष्टीचा की आपलं काम लोकांना बघायला मिळतंय. ते कमेंट्स येत आहेत, त्याच्यात नाव दुसऱ्याचं असेल किंवा काय चांगलं डिरेक्शन केलंय, काही स्टोरी लिहिली, ते वाचून ते त्यांच्यासाठी लिहितायत लोक, कारण की त्यांना माहित नाही ते कोणी केलंय, पण लोकांना आवडतं याचा आनंद आपल्याला होतो. बरोबर सर. तुम्हाला काय वाटतं सर, काय केलं पाहिजे यासाठी? याच्यासाठी ना सर एक प्रॉपर एक नियम पाहिजे. जसं आपण एखादी स्क्रिप्ट लिहितो ना, जेव्हा ते चित्रपट महामंडळात जाऊन ती पूर्ण हे करून घेतो, तसंच प्रत्येक गाण्याला करायला पाहिजे. जेव्हा आपण लिरिक्स लिहितो, या लिरिक्स माझ्या आहे, आपण पेटंट करणं जसं म्हणतो ना, रजिस्टर करून घ्यायच्या, त्या म्युझिक रजिस्टर करून घ्यायचं. त्यानंतर कोणी वापरलं तर क्लेम टाकता येतो. 100% सर, लिगली आपल्याला जाता येतं. आपण काय करतो, जिकडे जॉब करतो तिकडे नाही शक्य ह्या गोष्टी, पण जो स्वतः क्रिएटर आहे तो ह्या गोष्टी करूच शकतो. बरं, 100% सर. सर मी आता हे वाक्यावर मी सगळ्यात जास्त हे शिकलोय की आता मी कुठेही जातो ना सर, एक सॉन्ग जरी करायचं असतं ना, पहिले मी ॲग्रीमेंट करतो त्याच्याशी की मी जे बोलेल तसंच होऊ द्या प्लीज. हे ॲटिट्यूड नसतो, हे अनुभव असतो. बरोबर बरोबर बरोबर. मी जेही लिहिल तो शब्द माझा आहे किंवा जेही कंपोज करेल ते माझं आहे. हे सगळं असं शिकलोय आपण. आता तर ते हे मार्केट आहे, मला तर असं वाटतं की थांबलं पाहिजे कुठेतरी, आणि हे थांबवणारे आहेत लोक, पण सिरियस नाही घेत. मला त्यावेळेस जर हे कुणीतरी सांगितलं असतं तर मी नक्कीच फाईट केली असती सर, पण आपले घरातले संस्कार असे आहेत की ठीक आहे जाऊ दे, आता झाले तुझ्यासोबत, तो आहे जा. सर आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. जी. फन सेगमेंट आहे आपला, जो की प्रत्येक पॉडकास्टला ठेवतो. थोडीशी मजा गमती वगैरे असतात. मी आपण करू सर, मजा करू. सर तुम्हाला दोघांपैकी एक निवडायचं, ठीक आहे? ओके. क्लासिकल इन्स्ट्रुमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट? क्लासिकल इन्स्ट्रुमेंट. स्टुडिओ रेकॉर्डिंग किंवा लाईव्ह कॉन्सर्ट? स्टुडिओ रेकॉर्डिंग. फिल्म म्युझिक किंवा स्वतःची एक म्युझिक इंडिपेंडंट? फिल्म म्युझिक सर. बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री? मराठी इंडस्ट्री. एक गाजलेलं गाणं किंवा 10 ॲव्हरेज गाजलेले गाणं? एक गाजलेलं गाणं. पुस्तकं की मूवीज? पुस्तकं. आता रॅपिड फायर आहे, ठीक. क्लासिकल सॉन्ग ऐकायला आवडेल की मॉडर्न? क्लासिकल. फेवरेट राग? भैरवी. एक गायक ज्याच्यासोबत काम करायचं स्वप्न आहे तुमचं? सर सगळ्या सिंगरसोबत काम करायचं स्वप्न आहे सर, पण तरी लता मंगेशकर ना. लता मंगेशकर, पण त्या तर नाही आहेत. पण स्वप्नच ना सर. स्वप्न सर. तरी आता म्हणजे सर खूप प्रेम आहे सर लता मंगेशकर, म्हणजे त्यांना ते आठवले तरी डोळ्यात पाणी येतं सर. आताही रडेल मी. सुरांची गांधार. बिलकुल सर. एक असं गाणं जे तुम्ही नाही बनवलंय पण तुम्हाला आवडतं? मी नाही बनवलं पण मला आवडतं, त्या जीव रंगला. एकदा गाऊन दाखवाल? सांज सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू, खून काळीज माझ तुला दिलं मी आंगण, तुझ्या पायाव माखेर माझ्या जन्माचं गुंगण, जीव दंगला गुंगला रंगला सा, प्रेमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास तुझा, गहिवाराला श्वास तू.
शेवट सांग. वा 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 सर वा. काय आवाज आहे सर तुमचा. सर सूर नाही, चुकलोय थोडंसं मी, गाळा वगैरे, पण ठीक ठीक आहे. ते आता एवढे दमले तुम्ही, एवढे लांबून आले, ते होणार शेवटी. आहे सर. वियर्ड क्वेश्चन विचारतोय मी. वियर्ड म्हणजे ते मी स्वतः नाही विचारत आहे, ते आहेतच वियर्ड. ठीक आहे. तुमच्या लाईफला एक थीम सॉन्ग असतं तर ते कोणतं असतं? माझ्या लाईफला हा सर काय कुठलंही असू शकतं. मेरे मन ये बता दे तू वा वा. किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू. बेस्ट बेस्ट बेस्ट. वा. जगातून जर म्युझिक एका दिवशी गायब झालं तर काय कराल? सर सर मी पण काय बोलतो सर, मला पण जायचंय सर. सर बिना म्युझिक मी नाही जगू शकत. तर बिना अरे सगळं सिरियसली मी नाही जगू शकत सर. हेडफोन सर, माझं रात्री झोपेत हेडफोन तुटलं होतं एकदा. मी 4 वाजता हेडफोन शोधत होतो सर, मित्रांना फोन करतो मला हेडफोन द्या. बापरे सर पाहिजे तर 24 तास पाहिजे ते. आता आपण पॉडकास्टला बसतोय 1.5 तास, मी गाणं नाही ऐकलं सर मला कसं तरी होतं. म्युझिक नशा आहे तुमच्यासाठी. सिरियसली एका दिवसासाठी तुम्हाला जॉब स्विच करायला मिळाला तर कोणता जॉब घ्याल? प्रोड्युसर. इंडस्ट्री सोडून. इंडस्ट्री सोडून जॉब सर मी काय घेऊ सर. मी जे ऑडिटोरियम असतात ना सर, ऑडिटोरियम, त्या ऑडिटोरियमच्या बाहेर जे वॉचमॅन्स वगैरे बसलेले असतात ना सर, मला आवडेल सर, मी ते काम करेल सर. रंगमंचाचे ते कलाकार पाहण्यात नाही परत ते तिकडे इंडस्ट्रीमध्ये जॉब दुसऱ्या इंडस्ट्री दुसरं IT मध्ये काही बघा किंवा शिक्षण क्षेत्रात बघा, असं काय? सर एअरपोर्टवर काम करेल का? तुम्हाला तर भीती वाटते? नाही, एअरपोर्टवर यासाठी काम करेल कारण की थोडीशी डेअरिंग येईल ना सर, की अच्छा फ्लाईट अशी उडते, अच्छा ते असं एअरपोर्टवर काम करेल. बरं. जर तुमची वाद्य बोलत असती तर कोणत्या वाद्याशी गप्पा मारल्या असत्या तुम्ही? सर बासरी. का? सर बासरीवर खूप प्रेम आहे सर पहिल्यापासून. असं ते कंपोजिशन करतानाच पहिला सूर बासरीचे ते गाण्यामध्ये पहिले. मी गात जरी असलो ना सर, ते फ्लूट वाजतेच. बासरीचं अशा असले मी असं विचारूनच आता कसं काय करू सर, तसं बोललो असं. ती लयच वेगळी आहे सर. प्रेम सर, फ्लूट. वा सर, काय उत्तर दिलेत तुम्ही. आणि तुमची चॉईस आहे गाण्यांची केवढी क्लास आहे. आता तुम्ही त्या क्षेत्रातले असल्यामुळे ते असणारच, पण तरी थँक्यू सर. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या चित्रपटासाठी. थँक्यू सर. थँक्यू सो मच. खूप आभार. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात सर. तुमचे आभार सर, की बाबा तुम्ही आम्हाला इथे बसण्याचा चान्स दिला. आणि खरंच मनापासून धन्यवाद सर, की शब्द नाहीत सर. मी जशी एंट्री मारली होती ना, परत एकदा बोलतो की अशी पॉझिटिव्ह एनर्जी आली मला इथे. आणि असं वाटतं की सर आपण पण आता काम करूया सर मिळून, मोठी कामं करूया. जसं तुम्ही बोललात की तुम्ही एडिटर आहात, व्हिडिओ डिरेक्शन करता, सॉंग्स वगैरे करता सर, तर डेफिनेटली आपण काम करू. आणि आता तर मला आता असं वाटतं की सर तुम्ही उतरा मराठी इंडस्ट्रीमध्ये सर, मूवीच्या पाठीमागे लागा, मी म्युझिक करतो सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच.